ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। नमो ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नामने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। आपणा सर्व भाविकांचं आजच्या ह्या श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सवाच्या प्रसंगी मी इस्कॉन सावंतवाडी या केंद्रातर्फे आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। इस्कॉन म्हणजे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना संघ। हरे कृष्ण। बालगोपाळ मंडळी शांत राहायचे तर आणि मोबाईल सर्वांनी कृपा करून स्विच ऑफ करायचे, कारण बाकी सगळ्या बऱ्याच गोष्टी मनोरंजनाच्या असतात त्या आपण आवडीनं पाहतो, डोळ्यांना सुखावं असतात। त्याच्यात आध्यात्मिक मनोरंजन पण येतं आणि कर्मिक मनोरंजन पण येतं। तर कर्मिक मनोरंजन तर आपण 24 तास हातात घेऊन फिरत असतो। हा असुर जो आहे कर्मिक मनोरंजन 24 तास 365 दिवस जरा 2 मिनिटं बघितलं नाही तर चैन पडत नाही आपल्याला, बरोबर आहे ना। 2 मिनिटं मोबाईल बघितला नाही तर काय होतं, त्या मातेला कसं लहान बाळानं सू केली की नाही ती लंगोड उडून बघत असते, तशी आज प्रत्येकाला सवय झालेली आहे। ठीक आहे, प्रत्येक गोष्टीचे फायद्याचे तोटे आहेत। प्रत्येक गोष्टीतून कसा फायदा घ्यायचा हे ज्यांना त्यांना ठरवलं पाहिजे, पण ते ठरवण्यापूर्वी ज्यांना त्यांना म्हणताना आपल्या त्या हार्ड डिस्क मध्ये ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून घेणं आणि ते अपग्रेड करणं गरजेचं असतं। जर आपल्या हार्ड डिस्क मध्ये सॉफ्टवेअर नसेल तर आपण ते युटिलाइज करू शकणार नाही। आणि बऱ्याच वेळेला भले जरी आपली हार्ड डिस्क चालू असली तर ती करप्ट होते व्हायरसमुळे। व्हायरसमध्ये करप्ट झाल्यामुळे मग ती काम करण्याची होते, म्हणजे आपलं मन करप्ट होतं, षडरिपुनी, डिप्रेशन, चिंता, तणाव। मग त्याला त्या करप्टेड हार्ड डिस्कला आपल्याला अँटीव्हायरस लावावं लागतं। तर ते अँटीव्हायरस म्हणजे भगवंतांचं नामरूप गुणलीला ध्यानपूर्वक श्रवण करणे, आणि सगळ्यात बेस्ट अँटीव्हायरस आहे ते म्हणजे सदैव आपल्या सोबत असतं ते म्हणजे भगवंतांच्या नामाचा सदैव काय करणे, जप करणे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम राम। जसे माझे परम मित्र श्रीमान विनोद बिहारी प्रभुजी हे इस्कॉन सावंतवाडी केंद्र जवळजवळ आय थिंक 1998 साली सुरू झालेलं आहे, आणि मी इस्कॉनला जॉईन झालो 1995 साली जे येथे ग्रँड मेडिकल कॉलेज जे जिथे MBBSच्या फर्स्ट इयरला मी होतो, आणि तिथे बीजारोपण झालं हृदयामध्ये। भगवंतांची भक्ती तर वारसात होती,
कंटाळ कोकणातलं ढेगवे गाव आमचं बांद्याच्या बाजूला, आणि घरात रोज आमच्या भजन कीर्तन व्हायचं, रोज संध्याकाळी 7 ते 9. काल पाचलला जन्माष्टमी महोत्सव होता, त्यावेळेस तिथे मी हेच सांगत होतो की आज संस्कृती पूर्णपणे बिघडलेली आहे, बदललेली नाही. काय झाले? बिघडलेली आहे. तर 1989 पूर्वी माझा जन्म 77चा, तर ते जो 13-14 वर्ष मी रोज पाहिलंय की आमच्या घरी आपल्याकडे ओटा, पडलोटा, वळय, बरोबर नाही, अशा प्रकार. तर आमच्या लोट्यावरती पूर्ण वाडी जमा व्हायची आणि रोज संध्याकाळी 7 ते 9 भजन असायचं. जय जय राम कृष्ण हरी, सुंदर ते धान, रूप पाहतालोचनी, आणि मग अजून 1-2 अभंग, गवळणी, आणि मग गजर, आणि मग सगळे आपापल्या घरी जाऊन, आणि सगळे कष्टकरी होते बरं का, सगळे दिवसभर काम करायचे आणि मग संध्याकाळी येऊन राम करायचे. तर आपण आता दिवसभर काम करतो आणि रात्रभर पण काय करतो? रात्रभर पण कामच करतो. राम विसरलो आपण, आणि तो राम आपल्या जीवनातला हरवल्यामुळे आपलं जीवन काय झालं? हराम झालं, म्हणजे अतिशय दुष्कर झालं. लक्षात, अतिशय दुष्कर झालं. आज चिंता, तणाव, डिप्रेशन, आत्मघातकी वृत्ती, दुसऱ्यांना त्रास देण्याच्या वृत्ती, लुबाडण्याच्या वृत्ती, क्लेश, पीडा, तांडव सगळीकडे आपल्याला पाहायला मिळतात. कोणी सुखी नाहीये, भले किती पैसा कमवला तरी कोणी सुखी नाहीये. आणि पूर्वीच्या काळी, आजपासून 30 वर्षापूर्वी, 30-35 वर्षापूर्वी लोक हातात काही नव्हतं. मी आता येताना सांगत होतो, मी राजापुरात आता आलो, जस्ट मी ऍक्च्युअली रत्नागिरीतनं आलो. दुपारी 1 वाजता आमचे चिरंजीव रशियाला MBBS करतात, त्यांना सोडायला गेलो. तिथं 3:30ला त्याला ट्रेनला बसवलं. तिथून रत्नागिरीनं राजापूरला आलो, राजापूरवरून इकडे आलो. तर येताना मी सांगत होतो की माझे बाबा डेगव्यातनं नेरूरला सायकलवरनं जायचे. डेगव्यातनं नेरूर जवळजवळ 40-45 किलोमीटर आहे. आता कोणी जातं आपल्यापैकी सायकल? एवढी कोण चालवतं? चालू तर आपण त्याला एक्सरसाइज म्हणतो. 15 किलोमीटर चालवा, डॉक्टरने सांगितले. किती? 15 किलोमीटर. हा, आपण खातो, पण ते पचवण्यासाठी काहीच करत नाही, आणि मग आजार होतात, बरेच आजार होतात. तर भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव आपण साजरा करतोय, त्यामुळं त्या अनुषंगानं आपण आज निश्चय करूया की आमच्या जीवनामध्ये आम्ही काय राम आणि कृष्णांना नेहमीच स्थान देणार. हा असा उत्सव नाही की जो वर्षातनं एकदा साजरा करावा. हा आनंदोत्सव आहे. परवा जन्माष्टमी साजरी होती राजापूरला, तेव्हा तिथं मी काही उपस्थित, बरेच असेच फुल हाऊसफुल होतं आमच्याकडे. नवीन भक्त अनेक होते. त्यांना विचारलं की तुम्हाला काय वाटतं की इस्कॉनवाले तिथी सोडून जन्माष्टमी का साजरी करतात? प्रश्न विचारला मी त्यांना. एक 7-8 जणांनी हात वर केला. तसंही तर कोणाला प्रश्न आहे का? इस्कॉनवाले तिथी सोडून जन्माष्टमी का साजरी करतात? कोणाला प्रश्न आहे? हात वर करा प्रामाणिकपणे, काय अडचण नाही. आपण त्याचं उत्तर पाहूया थोडक्यात आणि मग आजच्या प्रसंगाला सुरुवात करूया. आहे ना प्रश्न आहे ना डोक्यात? इस्कॉनवाले तिथी सोडून जन्माष्टमी का साजरी करतात? तर उत्तर असं आहे, जे मी माझ्या गुरुशिष्य परंपरेमध्ये श्रवण केलं तेच सांगतो. भगवान श्रीकृष्ण जे आहेत हे चराचराचे, सृष्टीचे सगळ्याचे स्वामी आहेत. ईश्वर परमः कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनाद्र आदि गोविंद सर्व कारण कारणम. स्वतः ब्रह्मदेव सांगतायत की ईश्वर अनेक आहेत. ईश्वर म्हणजे नियंत्रक अनेक आहेत, पण परमेश्वर कोण असतील तर ते कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण आहेत. ईश्वर परमः कृष्ण सच्चित आनंद विग्रह. आणि त्याचा विग्रह कसा आहे? सच्चित आणि आनंदमयी आहे. सत म्हणजे सत्य, त्याचा कधी नाश होत नाही आपल्या देहासारखा. भगवान श्रीकृष्ण जो आपला देह आहे तोच धारण करून इकडे येतात, आणि जाताना पण त्याच देहानं जातात. त्यांच्या देहामध्ये परिवर्तन घडत नाही. काही लीला करण्यासाठी भगवंत बाळरूप धारण करतात, कारण ते बाळरूप धारण करणं त्यांना त्यांच्या गोलोकधाममध्ये शक्य नाही आहे. त्यामुळे त्या वात्सल रसाचा अनुभव घेण्यासाठी बाळरूपामध्ये भगवंत आपल्या भक्तांना प्रसन्न करण्यासाठी बाळरूप धारण करतात. तर असे परमेश्वर कोण असतील तर ते भगवान श्रीकृष्ण आहे. हे मी सांगत नाही, सगळे वेद, पुराण, शास्त्र, ऋषी मुनी सगळे हेच सांगतायत. पण आपल्या कोकणवासियांना याचं शिक्षण फार अल्प मिळालं. त्यामुळे कोकणवासियांच्या डोक्यामध्ये भगवान श्रीकृष्णांबद्दल एवढंच असतं आहे की गोकुळाष्टमी आली की जरा गोकुळ आणायचा, त्याचं पूजन करायचं, जमलंच तर उपवास करायचा. आणि काय गोकुळाष्टमी स्पेशल कोकणातलं काय मुगाचं कडा नाही ती, बरोबर ना?
शेगलाची भाजी आणि मुगाचा कडा, वाटाण्याची काळ्या वाटाण्याची उसळ. बरं, आता गणपती पण येतात. मी मालवणीच आहे, काळजी करू नका. तर झालं, कृष्ण आपल्या आयुष्यात एवढेच. मुगाचा कडा, नागपंचमीला की पातोळी, बस. तर भगवंत काय सांगतात गीतेमध्ये, जन्म कर्मच मे दिव्यम यो मे वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नयति मामेति सोर्जुन. भगवंत गीतेमध्ये सांगतायत की माझ्या जन्माचं आणि कर्माचं दिव्यत्व जो तत्वतः जाणेल त्याला पुनर्जन्म घ्यावा लागणार नाही, म्हणजे पुन्हा त्याला देह धारण करावा लागणार नाही, तर तो शाश्वत काळासाठी मुक्ती प्राप्त करून माझ्या परमधामास प्राप्त होईल. आणि गीतेमध्येच भगवंत आपल्या परमधामाचं वर्णन करतात. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धामं परमं मम. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतायत की माझं धाम असं धाम आहे जे स्वयंप्रकाशित आहे, जिथं प्रकाशासाठी सूर्य, चंद्र, इलेक्ट्रिसिटी, अग्नी यांची गरज नाही. आणि एकदा जो कोणी इथून तिथे जातो, माझ्या परमधामाला पावतो, त्याला पुन्हा फिरून ह्या भौतिक जगतात परत यावं लागत नाही. कारण हे भौतिक जगत फार दुःखाने भरलेलं आहे, अतिशय. प्रत्येक पावला पावलावरती दुःख आहे. पदम पदम यद विपदम. विपदा म्हणजे दुःख, क्लेश, कष्ट. प्रत्येक पावलावरती दुःख भरलेली आहे, साठलेली आहे. तुम्हाला माहित असू दे किंवा नसू दे, तुम्हाला वाटतं एखादी गोष्ट आज माझ्या सुखाची झाली, पण ती सुखाची गोष्ट दुसऱ्या क्षणाला आपल्याला काय करते, त्रास देणारी ठरते. आणि असं महाभयानक ह्या भौतिक जगताचं वर्णन भगवंताने केवळ 2 शब्दात केलंय. मामपेत्य पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वतम. या श्लोकात गीतेमध्ये करतायत भगवंत. काय हे भौतिक जगत काय आहे, दुःखांची खाण आहे. आणि इथली प्रत्येक गोष्ट अशाश्वत आहे. मग ते तुमचं देह स्वतःचा असू दे, किंवा तुमच्या देहाची निगडीत इतर गोष्टी असू दे, किंवा तुमच्याकडे प्राप्त असलेलं धन असू दे, प्रॉपर्टी असू दे, काही असू दे, तुमचं सौंदर्य असू दे, तुमचं तारुण्य असू दे, तुमचं शिक्षण असू दे, सगळ्या गोष्टी क्षणिक आहेत. आणि मनुष्य म्हणून आपण जे आहोत, भगवंताने आपल्याला उच्चतर बुद्धिमत्तेचा प्राणी म्हणून निर्माण केलेला आहे. काय मनुष्य काय प्राणी आहे, उच्चतर बुद्धिमत्तेचा प्राणी आहे, ऊर्ध्वगामी आहे. तमसोमा ज्योतिर्गमय, मृत्युर्मा अमृतंगमय. म्हणजे आपल्याला मृत्यूकडून अमरत्वाकडे जाण्यासाठी काय दिलाय, हा भगवंतानी मनुष्य देह दिलेला आहे. तर हा मनुष्य देह जो आपल्याला मिळालेला आहे, तो कशासाठी दिलेला आहे हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे. तर बरेच इथं सिनियर भक्त आहेत, त्यामुळे मी बेसिक्स मध्ये न जाता, आणि त्या प्रार्थनाच माझी 1.25 तासाची असते. तुमच्याकडे वेळ किती मला माहित नाही. आता वाजलेत 8:22. आणि म्हणूनच मी रिक्वेस्ट केली होती त्यांना की जे आपलं भगवंतांच्या लीलांचं नाटिका आहे आणि नृत्य आहे ते अगोदर घेऊया. कारण आपण इथून घरी जाताना काहीतरी हृदयात काय घेऊन जाऊ, संदेश घेऊन जाऊ. कारण शास्त्रामध्ये सांगितलं नित्यम भागवत सेवया. सदैव ग्रंथराज भागवतमचं श्रवण करा, श्रीमद गीतेचं श्रवण करा. श्रवण करणं शक्य नसेल तर वाचन करा. इथं दोन्ही ग्रंथ उपलब्ध आहेत. आणि हे नित्य सांगितलेलं आहे, वर्षातनं एकदा किंवा आठवड्यातनं एकदा, 2दा नाही, नित्य. आणि तशी सवय आपण आपल्या अंगवळणी लावली पाहिजे, तेच आपल्या जन्माचं सार्थक आहे. तर कसं आहे ते आज आपण ग्रंथराज श्रीमद भागवतमच्या साहाय्यानं एक श्लोक घेऊ आणि पाहण्याचा प्रयत्न करू. ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय हो. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यास तथो जयमुदीरये.
नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। ग्रंथ श्रीमद्भागवतम की ग्रंथ श्रीमद्भागवतम स्कंद 10वा अध्याय 2रा श्लोक आहे 37वा। मी म्हणेन तुम्ही श्रवण करा, जमलंच तर रिपीट करण्याचा प्रयत्न करूया। शृण्वन् गृणन् संस्मरयन् चिन्तयन् नामानि रूपाणि च मङ्गलानि ते क्रियासु यस्त्वच्चरणारविन्दयो राविष्टचेतान् भवाय कल्पते। शृण्वन् गृणन् संस्मरयन् चिन्तयन् नामानि रूपाणि च मङ्गलानि ते क्रियासु यस्त्वच्चरणारविन्दयो राविष्टचेतान् भवाय कल्पते। तर मी शब्दशः अर्थ वाचेन, माझ्या मागून तुम्ही रिपीट करा। शृण्वन् म्हणा, भगवंतांविषयी सतत श्रवण करून। श्रवणम कीर्तनम विष्णोः। गृणन कीर्तन वा कथन करून। हरिनाम आणि श्री हरींच्या लीला। संस्मरयन स्मरण करून। भगवंतांच्या चरणकमलांचे आणि रूपाचे अखंड चिंतन करून। च आणि चिंतयन चिंतन करून श्रीहरींच्या लीलांचे। नामानी भगवंतांची दिव्य नामे। रूपाणी भगवंतांची दिव्य रूपे। च तसेच मंगलाने जी सर्व दिव्य आणि म्हणून मंगलमय आहेत ते तुमच्या क्रियासु भक्तिमय सेवेत रममाण होऊन। यह जो त्वत् चरण अरविंदयो तुमच्या चरणकमळांशी आविष्ट चेताः अशा कृत्यामध्ये पूर्णपणे तल्लीन झालेला भक्त। नाही भवाय भौतिक स्तरावर कल्पते योग्य वा पात्र आहे। शृण्वन् गृणन् संस्मरयन् चिन्तयन् नामानि रूपाणि च मंगलानि ते क्रियासु यस्त्वचरणारविन्दयो राविष्ट चेतान भवाय कल्पते। शब्दशः अर्थ आपण पाहिला। आता एकूण श्लोकाचा अर्थ मी म्हणेन, माझ्याकडून तुम्ही रिपीट करा। अनेक प्रकारची कार्ये करीत असूनही ज्या भक्तांची मने तुमच्या चरणकमळांशी पूर्णतः लीन झालेली असतात आणि जे तुमच्या नाम रूप गुण इत्यादींचे अविरतपणे श्रवण कीर्तन चिंतन करीत असतात आणि इतरांनाही तुमचे चिंतन करण्यास प्रेरित करीत असतात, ते सदैव दिव्य स्तरावर स्थित असतात। त्यामुळे ते तुमचे स्वरूप जाणू शकतात। हरे कृष्ण। तर इथं या अध्यायाचे शीर्षक आहे गर्भस्तुती। म्हणजे बघा, आज गोकुळाष्टमी आपण साजरी करतो तेव्हा थोडीशी 5 मिनिटांमध्ये पार्श्वभूमी घेऊया, अन्यथा माझ्या प्रवचनात बऱ्यापैकी फिलॉसॉफी जास्त असते। तर
द्वापार युगाच्या अंती ह्या पृथ्वीतलावरती असुरांचा खूप उत्पात माजला होता आणि पृथ्वी त्राई त्राईमाम झाली होती या राक्षसांच्या धुमाकुळानं. सगळे राजे राक्षसच बनले होते जवळजवळ. तर असुरी वृत्ती जी आहे ही सत्ययुगामध्ये एकूण 4 युग आहेत. किती युग आहेत? 4 युग आहेत. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापर आणि कलियुग. आता सध्या कुठचं युग चालू आहे? कलियुग. कलियुगाची 5000 वर्ष झालेली आहेत. आणि ह्या द्वापर युगाच्या अंती खूप अत्याचार चालले होते, स्पेशली साधू लोकांवरती, भक्त लोकांवरती. कारण कंस आणि जरासंध सारखे राक्षसी राजे या पृथ्वीवरती काय करत होते? राज्य करत होते. आणि त्यांचे जे मंत्री होते ते पण सगळे राक्षस होते, असे बाहेर पुढे आलेले. आणि त्यांची शिकवण होती मंत्रिपदावरनं की जर आपल्याला आपलं साम्राज्यपद टिकवायचं असेल तर विष्णू जे आहेत, विष्णू त्यांचा निपात झाला पाहिजे. आणि त्यांचा निपात कसा करायचा? तर त्यांचे भक्त कोण? ब्राह्मण. आणि त्यांना प्रिय असणारे कोण आहेत? गायी. आणि त्यांचे अजून ही जी कार्य चालतात ते म्हणजे यज्ञ, हे सगळं नष्ट करायचं, म्हणजे ब्राह्मणिकल कल्चर नष्ट करायचं आणि गायींचा नाश करायचा. तर सत्ययुगामध्ये आसुरी लोक जे आहेत ना ते वेगळ्या ग्रहावरती राहायचे. जसं की हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू हे पृथ्वीवरती राहायचे नाहीत, वेगळ्या ग्रहावरती राहायचे. मग आलं त्रेतायुग, राम अवतार लीला झाली, त्यावेळेला आसुर लोक जे आहेत, रावण, कुंभकर्ण, हे याच पृथ्वीवरती पण वेगळ्या द्वीपावरती राहायला आले, या ग्रहावरती राहायला आले. बाकीचे लोक खूप सुंदर होते. मग आलं द्वापार युग. द्वापार युगामध्ये आसुर लोक आणि सूर लोक एकत्रच राहू लागले, जसे कौरव आणि पांडव, बरोबर की नाही? आणि मग आलं कलियुग. बघा कसं कसं पतन होत चाललंय सद्गुणांचं. मग कलियुग आलं. मग कलियुगामध्ये जे काय सगळे मनुष्य लोक आहेत त्या सगळ्यामध्ये ही आसुरी शक्ती आतमध्ये शिरली, हृदयामध्ये. म्हणजे पहिलं ग्रहाच्या बाहेर होते असुर, नंतर ते ग्रहावर आले पण वेगळ्या द्वीपावर होते, मग ग्रहावर आले, त्याच देशात राहायला लागले. आणि आता त्यात एकाच देहामध्ये सूर आणि असुर संग्राम चालू झाला, देवासुर संग्राम, बरोबर नाही? आपण काहीतरी वाईट करत असताना आपल्या हृदयातून 2 आवाज येतात, हे कर की नको करू, हे कर की नको करू. आणि आपण मोस्ट ऑफ टाइम नको करू ते करायला धावतो, नाही? आतून अंतरात्मा सांगत असतो, बुद्धिरूपी भगवान श्रीकृष्ण हे बुद्धिरूपी आहेत. जी बुद्धी आपल्याला येते ती भगवान श्रीकृष्णांपासून येते. आणि कधी पण भगवान श्रीकृष्ण गाईड करत असतात आपल्या हृदयातनं की अमकी अमकी गोष्ट कर, अमकी अमकी गोष्ट करू नको. तिथं हरे कृष्ण संस्कार केंद्रामध्ये शिकवलं जातं, गीता शिकवली जाते, रामायण शिकवलं जातं, महाभारत शिकवलं जातं, भागवतम शिकवलं जातं, चैतन्य चरितामृत शिकवलं जातं. आणि या सगळ्या प्रत्येक ग्रंथातनं कथन जे केलं जातं ते कसे तुम्ही विवेकी आणि सद्गुणी बना. आणि नुसतंच विवेक आणि सद्गुणी बना असं नाही, तर विवेक आणि सद्गुणी बनून हे जे ज्ञान आहे ते इतरांना वितरित करा, तुमच्या जीवनात आचरणात आणा आणि ह्या जीवनाच्या अंती मोक्ष प्राप्त करून भगवत धामात. कारण हा मनुष्य देह एकमेव सुसंधी आहे, एकमेव तिकीट आहे जे आपण ह्या दुःखालयम अशाश्वतम जगतातनं बाहेर पडू शकतो आणि शाश्वत सुख जिथं आहे त्या वैकुंठामध्ये किंवा भगवंतांच्या गोलोकधाममध्ये जाऊ शकतो. दुसऱ्या कोणत्याही योनीमध्ये आपल्याला ही सुविधा उपलब्ध नाही आहे. दुसऱ्या कोणत्या योनीमध्ये ही सुविधा उपलब्ध नाही आहे. केवळ मनुष्य योनीमध्येच आपल्याला ही सुविधा उपलब्ध आहे की जिथं आपण भगवंतांचं भजन कीर्तन करून. का बरं भगवंतांचं भजन कीर्तन केलं पाहिजे? का आम्ही पशुसारखं जगू नये? का कृष्ण राम केलं पाहिजे? काय गरज आहे? नाहीतरी आम्ही पशुच आहोत ना. हो बरोबर आहे, तुम्ही पशुच आहात, कारण तुम्ही भजन कीर्तन सोडला 30-40 वर्षापूर्वी. त्यामुळे आताचं जे प्रोडक्शन आहे ते सगळं पशूंचंच आहे. आणि पशूंची व्याख्या महाभारतामध्ये केलेली आहे. आहार निद्रा भय मैथुनम च सामान्यमे तत्पशुभि नराणाम धर्मो तेषाम अधिको विशेष धर्मे नहि न पशुभि समान. जे प्राणी या 4 गोष्टी करण्यामध्येच त्यांना इंटरेस्ट आहे त्यांना पशुच म्हटलेलं आहे.
त्यांचा म्हणजे काय, पशुमध्ये आणि ह्या अशा नरामध्ये काही भेद नाही. कोणत्या 4 गोष्टी? आहार, निद्रा, भय, मैथुन, अंश. खाणं पिणं, झोपणं, स्वतःचं संरक्षण करणं आणि मैथुन सुख अनुभवणं, या 4 गोष्टी पशुमध्ये आणि माणसामध्ये समान आहेत. आणि त्यामुळे जे मनुष्योनी प्राप्त होऊन सुद्धा या केवळ 4 गोष्टीमध्येच रत आहेत, त्यांच्यामध्ये आणि पशुमध्ये काही फरक नाही. मग माणसाच्या देहामध्ये येऊन एवढी उच्चतर बुद्धिमत्ता प्राप्त होऊन जर आपण सगळेजण ह्या 4 गोष्टीच करण्यामध्ये स्वतःचं स्वारस्य मानत असू, तर मग आपण ह्या माणसाच्या योनीमध्ये का जन्माला आलो, हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. की परमेश्वरानं 84 लक्ष योनी का निर्माण केल्या? जर आपल्याला हेच करायचं होतं तर परमेश्वराने 84 लक्ष योनी का निर्माण केल्या? की त्या 84 लक्ष योनी मधल्या 80 लक्ष योनी ह्या पशूंच्या आहेत, कीटकांच्या आहेत, वनस्पतींच्या आहेत, जलचरांच्या आहेत, पक्ष्यांच्या आहेत, आणि 4 लक्ष योनी मानवाच्या आहेत. ते 4 लक्ष योनी मानवाच्या असून आपण त्या योनीमध्ये जन्माला आलोय, तर परमेश्वरानं आपल्याला उगाच जन्माला घातलं का? उगाच चाललेलं आहे काय सगळे हे ग्रह गोलतारे एकदम परफेक्ट टाइम मध्ये चालतायत? घड्याळाचं सेकंद नाही, मिली सेकंद वरती ऍक्युरेट सगळं चाललेलं आहे ग्रह गोलतारे. कोण चालवते बरं? हे आपला प्रश्न पडला पाहिजे ना. उगाच आलोय जन्माला, धरणीला भार घेऊन आणि जातोय 4 खांद्यावरती. काय उपयोग आहे अशा जीवनाचा? अशा जीवनाचा काही उपयोग नाहीये. आपण जाणलं पाहिजे मी मनुष्य योनीमध्ये का जन्माला आलो, काहीतरी प्रयोजन असेल ना मला माणसं जन्माला घालण्याचं. जसं की घरामध्ये आपली माता किंवा भगिनी किंवा पत्नी काय करते? गव्हाची चपाती बनवते. ती गव्हाची चपाती, चपातीसाठी लागणार पीठ ते कुठून येतं? आजकालच्या लहान मुलांना विचारलं ते सांगतील डिपार्टमेंटल स्टोअर मधून येतं. बरोबर की नाही? जसं की प्रभातांच्या काळामध्ये तिथल्या मुलांना विचारलं तर दूध कुठून मिळतं ते सांगायचे डेअरीत नाही येतं. जसं की डेअरीमध्ये धार लावलेली आहे दुधाची. तर हे गव्हाचं पीठ आपल्या घरात कुठून येतं? तो शेतकरी बिचारा रात्रदिवस काबाड कष्ट करतो, ऊन पावसामध्ये नांगरणी, खुरपणी, पेरणी, जे काय असेल ते कापणी, मळणी, भरणी, आणि मग कवडी मुलांना तो विकतो एजंटला, आणि तो एजंट त्या कवडीचे शतकवडी करून आपल्यापर्यंत तो पोचवतो. पूर्वी कवड्यांमध्येच व्यवहार चालायचे, आणि ते पीठ आपल्या घरात येतं. मग आपली भगिनी, आई किंवा पत्नी ते व्यवस्थित मेहनत घेऊन मळतात, योग्य प्रमाणात पाणी, योग्य प्रमाणात मीठ घालून, आणि त्याची सुंदर चपाती भाजतात. ना करपवत, आकार पण गोलाकार असतो. आपण जर बनवली तर कसा असेल? अमिबा होईल त्याचा, चपातीचा अमिबा. आणि मग आपल्याला वाढतात. मग आपण म्हणतो का ही चपाती जी आहे ती उगाचच बनवली? कशासाठी बनवली? भोजनार्थ ना. तुम्हाला भोजन करून संतृप्ती मिळावी म्हणून चपाती बनवली गेली. तसंच मानवाचा देह सुद्धा काही कारण आणि उद्दिष्ट असल्याशिवाय बनवला गेला असं वाटतं का तुम्हाला? ती चपाती उगाचच घरात बनवली का? तिचा वेळ जात नव्हता म्हणून बनवली का? नाही. आपल्या कुटुंबातील लोकांचं भरण पोषण व्हावं चांगलं म्हणून त्या भगिनीने काय बनवली? सुंदरपैकी चपाती बनवली, पोळी बनवली, भाजी बनवली, स्वीट्स बनवलं, राईस बनवलं, डाळ बनवली, सांबार बनवलं, उलटाचं. पावसाळा आजकाल फेमस आहे आपल्याकडे. तर जसं त्या चपातीला किंवा त्या शिजवलेल्या अन्नाला काहीतरी प्रयोजन आहे, तसंच भगवंताने हे जो आपल्याला मनुष्य देह दिलाय त्याच्या मागे सुद्धा भगवंतांचं काहीतरी प्रयोजन असलंच पाहिजे ना. हे काय प्रयोजन आहे आणि मी इथं मनुष्य योनीमध्ये का जन्माला आलो हा ज्याला प्रश्न पडत नाही तो मनुष्य नसून तो द्विपाद प्राणी आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. कारण मनुष्य खातो, पशु खातात, मनुष्य झोपतो, पशु झोपतात, मनुष्य संरक्षण करतो, पशु स्वतःचं संरक्षण करतात, आणि मनुष्य इंद्रिय भोग घेतो, मैथुन सुख अनुभवतो, पशु पण करतात. मग काय फरक करायला? आपण फारच सोफिस्टिकेटेड अॅनिमल आहोत जे सूट बूट टाय घातलंय आणि ऐटीत चाललाय. पण इंद्रिय कशामागे पळतायत? कशा ह्या 4 गोष्टी मी प्राप्त करू याच्या मागेच इंद्रिय पळतायत सारखी. मग आपण पशुपेक्षा काय वेगळे नाहीत. मग दुसरा प्रश्न येतो की इथं मी जन्माला का आलो? हा प्रश्न आला पाहिजे. पहिला प्रश्न विचारला पाहिजे मी कोण आहे, आणि दुसरा प्रश्न विचारला पाहिजे मी इथं जन्माला का आलो. बरं, जन्माला आल्यानंतर असं काय गोष्ट घडल्या की मी काय आहे
अत्यंत सुखामध्ये सराबोर आहे, कधीच नाही. प्रत्येक क्षणाला आपल्याला अनेक दुःख भेडसावत आहेत. प्रत्येक क्षण आपल्या आयुष्यामध्ये अनेक संकट घेऊन येतोय आणि आपल्या प्रत्येकाला विवंचना आहे की काय करायचं नक्की, ह्या प्रॉब्लेम मधनं कसं बाहेर पडायचं. तर काही लोक क्षणिक सोल्युशनचा विचार करतात. काय क्षणिक तात्पुरतं सोल्युशन्स प्रॉब्लेमचं. जसं की सकाळी उठल्या उठल्या नाका तोंडातनं घाण येते आणि तोंडाला दुर्गंधी येते, मग काय करायचं, स्वच्छ तोंड धुवायचं, ब्रश करायचे, बरोबर की नाही. पण हे क्षणिक झालं ना, टेम्पररी, कारण दुसऱ्या दिवशी पुन्हा घाण येणारच आहे. मग असं काही सोल्युशन आहे का की कायमस्वरूपी आनंदी बनू. आणि दुसरं आपल्या सारखी मानवाची टांगती तलवार टांगलेली असते की कधी मी आजारी पडेन, कधी माझा ऍक्सिडेंट होईल, कधी मला मृत्यू होईल, कधी मला पैसे भेटतील की नाही, कधी नोकरी लागेल, कधी मला लग्न होईल, कधी मुलं होतील, झाली तर व्यवस्थित होतील की नाही, त्यांचं शिक्षण होईल की नाही, अनेक विवंचना. हो, कधी बॉस आज रागवेल काय, लेट झाले ऑफिसला, लेट मार्क करेल, अर्धा दिवसाचा पगार कापेल, इन्कम टॅक्स भरला नाही, धाड टाकतील की काय, 4 पैसे इकडून तिकडून गोळा करून मी साठवलेले आहेत. आणि सगळं सरकार लुटायलाच बसले, तुम्हाला माहित नाहीये. तुम्ही आज गाडी आणली तर त्या गाडीवरती भला मोठा टॅक्स लावून सरकार तुमच्याकडे सगळे रोड टॅक्स, सेल टॅक्स सगळे वसूल करतो. मग ती गाडी घेऊन तुम्ही येता, मग पेट्रोलवाल्याकडे जातात, पेट्रोलवाला तिथं पण टॅक्स, जवळजवळ 50% वरती टॅक्स आहे पेट्रोलवरती. ती गाडी घेऊन तुम्ही कुठच्या स्टोअरला गेले, तिथे खरेदी केली, तिथं पुन्हा टॅक्स, जीएसटी. म्हणजे तुम्हाला माहित नाही, तुमच्या 100 रुपयातनं तुम्ही जवळजवळ 80 रुपये टॅक्सच देताय, 20 रुपयाचा तुम्ही उपभोग घेताय, 80 रुपये तुम्ही काय करताय, टॅक्स देताय. म्हणजे हे ऑफिशियल लुटारू आहेत. त्यांना तुम्ही प्रश्न विचारू शकत नाही, तुम्ही असे का लुटताय आम्हाला, हे ऑफिशियल लुटारू आहेत. तर हे जीवन इथलं असं काय आहे, भयानक दुःखाने भरलेलं आहे. जसं की तुम्ही म्हणाल नाही आम्ही सुखी आहोत, असं जर कोणी म्हटलं ह्या भौतिक जगातून आला आणि तो म्हणाला की आम्ही सुखी आहोत, तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एक डोक्यापासून पायापर्यंत व्हाईट ड्रेस घातलेला माणूस, पांढरी टोपी, पांढरा कोट, पांढरी टाय, पांढरे पायजमा, विजार, पांढरे बूट, पांढरे मोजे घालून त्यानं कोळशाच्या खाणीत एंट्री केली आणि पांढरी सुटकेस घेऊन आणि कोळशाच्या खाणीत फिरून बाहेर आला आणि म्हणाला मी अजून सुद्धा पांढरा शुभ्रच आहे. दिसेल का तो पांढरा शुभ्र? त्याला कोळशाच्या खाणीत फिरल्यानंतर कुठं ना कुठं काय लागणार, काळ लागणारच आहे. तसंच या दुःखाला शाश्वतमध्ये आपण उडी मारली आणि म्हटलो आम्ही दुःखीच नाही आहोत, तर आपण त्या मांजरासारखे आहोत जे डोळे मिटून दूध पितय, म्हणते मी डोळे मिटल्यामुळे मालकीण मला बघणार नाहीये आणि मग काठी मारणार नाही, कारण मी डोळे मिटून दूध पितो, मला कोणी दिसत नाहीये, मला कोणी दिसत नाहीये. याचा अर्थ तुम्हाला स्वातंत्र्य आहे असं नाहीये. तुम्ही केलेल्या प्रत्येक क्रियाकल्प भगवंतांचे 10 दिशांना काय आहेत, दूत नेमलेले आहेत. ते प्रत्येक गोष्टीचं मोजमाप ठेवतायत. कर भला तो हो भला, आणि त्याच्या उलट वाईट केलं तर वाईटच घडणार आहे आपल्या आयुष्यात. आणि मुळात आपण काहीतरी अनेक गोष्टी वाईट केल्या म्हणून या इथं ह्या भौतिक जगतामध्ये जे दुःखाने भरलेलं आहे त्याच्यामध्ये खितपत पडलो आहोत. महाभयानक अशी संकट येतात, एकामागून एक येत आहेत. त्या संकटाची गणना केली तर रात्र संपून जाईल. त्यामुळे आज आपण ह्या संकटातून बाहेर कसं पडायचं हा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही सगळे संकटामध्ये दुःखाने ग्रासलेले एवढं तरी ऍक्सेप्ट करता का की आम्ही सगळे दुःखाने ग्रासलेलो आहोत, प्रत्येक क्षणाला आमच्या जीवनामध्ये दुःख आहेत. हात वर करा बघूया कोणाकोणाला असं वाटतं की आम्ही सगळे दुःखाने ग्रासलेलो आहोत, प्रत्येक क्षणाला आमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, संकट आहेत, क्लेश आहेत, पीडा आहेत, आज नाही तर उद्या आहेत, बरोबर की नाही. तर गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण खूप सुंदर सांगितलेत. 8वा अध्याय 5वा श्लोक सांगितलेत. अंतकालेच मामेव स्मरणमुक्त्वा कलेवरम यत् प्रयासी समद्भाव यास्ति नास्त्यत्र संशया. भगवान श्रीकृष्ण सांगितलेत की हे भौतिक जगत, हे मृत्यूलोक, हे दुःखाने भरलेलं आहे आणि इथं सदैव पीडा तुम्हाला भेटणार आहे. तर यातून बाहेर पडण्याचा खूप सोपा आणि साधा मार्ग आहे. काय मार्ग आहे? अंतकालेच मामेव स्मरणमुक्त्वा कलेवरम. अंतकाळी माझं नामस्मरण करा आणि माझं केवळ नामस्मरण केल्यामुळे तुम्हाला काय होईल? मोक्ष प्राप्त होईल.
अंतकालेच मामेव शृणुक्त्वा कलेवरम यत प्रयास समद्भाव यास्ति नास्ते तर संशय. आणि मी सांगतो, भगवंत सांगतात की आज अजिबात संशय बाळगू नका की जर तुम्ही माझं अंतकाळी नाव घेत घेत काय केलात, देहत्याग केलात, तर तुम्ही क्षणामध्ये काय व्हाल, मुक्त व्हाल आणि माझ्या परमधामाला प्राप्त व्हाल. म्हणून पूर्वीचे लोक म्हणायचे अंते नारायण स्मृती, की अंतकाळी आपल्या मुखामध्ये काय आलं पाहिजे, भगवंतांचं नाव आलं पाहिजे. राम, कृष्ण, नारायण, गोविंद, नरसिंह, भगवंताचं नाव आलं पाहिजे. पूर्वीच्या लोकांच्या मुखामध्ये यायचे. आता मगाशी मी सुरुवातीला सांगितलं की माझे आजोबा असेपर्यंत आमच्या घरी रोज भजन व्हायचं. तर 1989 साली माझ्या आजोबांना मृत्यू आला गोवा बांबोळीचं मेडिकल कॉलेज इथे. तर माझे काका सोबत होते त्यावेळेला. काका आम्हाला येऊन सांगितले की आजोबांनी मरताना हरे राम म्हटले आणि देहत्याग केला. आलं लक्षात का? कारण त्यांनी आयुष्यभर काय केलं होतं, जय जय रामकृष्ण केलं होतं. तसंच प्रभुपादांनी पूर्ण जगावर कृपा करण्यासाठी हे हरे कृष्ण आंदोलन जे चैतन्य महाप्रभूंनी आणलं साक्षात गोलोकधाम मधनं, स्वतः भगवान श्रीकृष्णांना प्रकट व्हावं लागलं इथे. 5000 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्ण गीता सांगून गेले की तुम्ही मला शरण या, पण कोणी शरण यायला तयार नाही. 4500 वर्ष लोटली, कलियुगाचा प्रभाव वाढला आणि पाहिलं तर सगळे साधू संत त्रस्त झालेत. आणि त्यांना साधू संत असे कृपाळू असतात की त्यांना लोकांचं दुःख पावत नाही. आणि त्यांनी पाहिलं की इथं सगळे पशुवत जीवन जगतायत. त्यामुळे पशुवत जीवन जगल्यामुळे केवळ केवळ त्यांची गच्छंती कुठे होणार आहे, यमपुरीमध्ये होणार आहे, नरकामध्ये होणार आहे. आणि नरकामध्ये एखादा जीव जावा आपल्या कुकर्माने अशी इच्छा कोणताही साधू करणार नाही. आणि तसेच कृपाळू भगवान श्रीकृष्ण आपल्या भक्तांच्या विनंतीवरून 500 वर्षापूर्वी श्री चैतन्य महाप्रभू म्हणून नवदीप धाम येथे प्रकट झाले. आणि हे आज जे तुम्ही हरे कृष्ण आंदोलन पाहताय जगाच्या पाठीवर सगळीकडे, आज प्रत्येक गावागावामध्ये हे त्यांनी भाकीत करून ठेवलं होतं. पृथ्वीया ते आशे जतनगरादी ग्राम सर्वत्र प्रचार होईल मरो नाम. चैतन्य महाप्रभूंनी भाकीत केलं की पृथ्वीवरील सर्व नगर आणि ग्रामामध्ये, प्रत्येक शहरामध्ये आणि गावामध्ये काय होईल, माझ्या नावाचा काय होईल, प्रचार होईल. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर भगवान श्रीकृष्ण 5000 वर्षापूर्वी सांगून गेले आपल्याला गीता. अर्जुनाला सांगितली, पण अर्जुनाला सांगण्यामागे प्रयोजन होतं काय, इथून पुढे जे लोक येतील त्यांचा उद्धार कसा होईल याच्यासाठी भगवंताने गीता सांगितली. काय होतं प्रयोजन बघा. सर्वोपनिषदो गाओ दोग्धा गोपालनंदनः पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्. काय सांगतात या श्लोकामध्ये, सर्वोपनिषदो गाओ दोग्धा गोपालनंदन, सर्व उपनिषदांचे सार असलेले गीतोपनिषद किंवा भगवद्गीता ही एका गायीप्रमाणे आहे. आणि गोपाल म्हणून विख्यात असलेले भगवान श्रीकृष्ण तिचे दूध काढत आहेत. अर्जुन हा वासराप्रमाणे आहे, तर विद्वान जन आणि शुद्ध भक्त हे भगवद्गीतेचे अमृततुल्य दूध प्राशन करणारे आहेत. काय उपमा दिली, सगळी जी उपनिषद आहेत ही गायीप्रमाणे आहेत. आणि गोपाळ कृष्ण ज्यांच्या आपण जन्माष्टमी साजरी करतोय ते कोण आहेत, ग्वाला आहेत, दूध काढणारे. आणि तुम्ही बघितलं असेल शेतकरी असाल तर की गाईचं किंवा म्हैसीचं दूध काढण्यापूर्वी तिच्या बछड्याला तिच्या समोर आणून बांधलं जातं. लक्षात, दूध काढण्यापूर्वी तिच्या बछड्याला वासराला आणून समोर बांधलं जातं. कारण ते जर समोर नसेल तर गाय स्तनाला हातच लावायला देणार नाही. कारण आपल्या वासराला पाहिल्यावर तिचा पान्ना पाजरायला लागतो. तर गाईला 4 स्तन दिलेली आहेत. बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो, आम्ही ज्यावेळेला सांगायला जातो त्यावेळेला, की मग गायचं दूध आपण का पितो. परमेश्वरांनी योजना केलेली आहे. प्रत्येक सस्तन प्राण्याला एका पत्त्यामागे 2 स्तन दिलेली आहेत. किती, जे सस्तन प्राणी आहेत त्यांना. पण गायलाच का 4 दिली, त्याच्यातली 2 मानवासाठी आहेत. आणि जो शेतकरी आहे त्याला माहिती असतं, जो प्रामाणिक शेतकरी आहे, भगवत भक्त शेतकरी आहे, तो त्याला माहिती असतं की बछड्याला ठेवून जे वरचं शिल्लक आहे ते मला काढायचं आहे. त्यामुळे तो सगळं ओरबडत नाही. आजकालचे लोक जे काय कसले ते गायीचे
गोठे चालवतात तबेले, सक्शन मशीन लावून दूध काढतात, सगळं एक एक थेंब, आणि त्याच्यामध्ये इंजेक्शन पिटोसिन टोचतात तिच्या कमरेवरती. इंजेक्शन पिटोसिन, ऑक्सिटोसिन हा ड्रग आहे की तो टोचला की दुधाचा पान्ना चालू होतो. ते आणून वासराला समोर बांधत नाही. हे भयानक आहे, तुम्हाला सांगतो. हे डेअरी आज चालली जी आहे ना ती भयानक आहे. का त्याला पिटोसिन द्यावं लागतं? कारण जे पण वासरू जन्माला जे नर असतं, बैल किंवा रेडा, त्याचं लगेच हत्या केली जाते. हे डेअरीचं भयानक अवस्था आहे. डेअरी फार्म, त्या वासराची लगेच हत्या, जर तो बैल नर असेल किंवा रेडा असेल लगेच हत्या केली जाते. आणि स्त्री रूपातला असेल तर त्याला दुसऱ्या कक्षामध्ये ठेवून वाढवलं जातं केमिकल्स वरती. आणि मग ती गाय किंवा म्हैस कसं दूध देणार त्याच्यासमोर? मग ते इंजेक्शन टोचायचं आणि मग सक्शन मशीन लावायचे. पण ते नाहीये, ते हे कलियुग, भयानक घोर कलियुग आहे. इथं काय भगवान सांगतायत की सर्व उपनिषद रूपी जी गाय आहे त्याचं मी काय करतोय? दूध काढतोय. आणि समोर अर्जुन काय आहे? वासराप्रमाणे बांधलेला आहे. आता मला सांगा, जो गवळी आपल्या चरवीमध्ये जे दूध काढतो ते दूध वासराला पाजतो का हो? चरवीत काढलेलं दूध पुन्हा वासराला जाऊन पाजतो का आपण? मग ते कोणासाठी असतं? ते इतर जनसामान्यांसाठी असतं. तेच इथं सांगतात भगवंत, मी जे दूध काढलंय गीतारूपी सगळ्या उपनिषदांचं, तर ते काय आहे? हे दूध तुमच्या सगळ्यांसाठी आहे. अर्जुन महान भक्त होता म्हणून तो त्यांचा सखा होता ना. त्यानं केवळ नाटक केलं आपल्याला शिक्षण मिळावं म्हणून, की मी आता संभ्रमित झालोय, हे भगवंता वासुदेवा, मी आता काय तुझं शिष्यत्व करतो. दोघं फ्रेंड्स आहेत ते. मी आता संभ्रमित झालोय, मला कळत नाही काय करायचं जीवनामध्ये. युद्ध प्रसंग आहे बाका. हे सगळं जे ज्ञान आहे गीतेचं तुम्हाला माहित नाही. एक श्लोक घेतला तर तासन तास प्रवचन चालतात त्याच्यावरती. एवढं डेप्थ मध्ये नॉलेज आहे. आणि ते पुन्हा कधी वाचताना मला वाटतं अरे ह्याच्यात अजून हे कधीतरी रसायन आहे भरलेलं अजून एकाच श्लोकामध्ये. असं जबरदस्त ज्ञान जे आहे ते गीतेचं जे ज्ञान आहे भगवान श्रीकृष्णाची देणगी आहे. म्हणून त्याचं नाव आहे भगवद्गीता. स्वतः भगवान श्रीकृष्णाने गायलेलं ज्ञान आपल्या सगळ्यांसाठी. तर या जन्माष्टमीच्या निमित्तानं आपण असा व्रत घेऊया की ह्या वर्षी मी किमान एकदा तरी काय वाचणार? भगवद्गीता जशी आहे तशी वाचणार आहे. व्रत घेऊया आपण. 700 श्लोक, प्रत्येक श्लोकाचा मराठीमध्ये अर्थ, प्रत्येक शब्दाचा अर्थ आणि खाली दिलेलं तात्पर्य. मी काय करतो? मी तुम्हाला 1 वर्ष देतोय. म्हणजे दिवसाला 2च श्लोक, जास्त वाचू नका. किती वाचा? 700 श्लोक आहेत. 365 दिवस असतात. 15 दिवस सुट्टीची धरूया. कुठेतरी बाहेर गेलात, पिकनिकला वगैरे, फंक्शन आहे, नाही जमलं वाचायला, रोज 2 श्लोक वाचा. तुमच्याकडे गीता नसेल तर इथून घेऊन जावा. आपल्या इस्कॉन सेंटरला खाली बुक स्टॉल सुंदर लावलेला आहे, तिथून घेऊन जावा. मराठीमध्ये आहे. मी काय कुठच्या संस्कृतीच्या शाळेत शिकायला गेलो नाही. हे प्रमाणे गीता वाचून वाचून हळूहळू जुजबी यायला लागलं. मी काय मास्टर्स नाहीये. खर्चापुरतं येते आपल्याकडे म्हण आहे, तेवढं बस झालं आपल्याला. कारण कुठेही शास्त्रामध्ये सांगितलं नाही की तुम्ही पंडित झाला तर तुम्ही भक्त होणार. आवश्यकताच नाहीये. तुमच्या हृदयातील भक्तिभाव भगवंत पाहतात. काय तुमचा भक्तिभाव आहे? तुमचं समर्पण किती आहे परमेश्वराप्रती हे पाहतात. जसं की काल मी सांगत होतो, काल जन्माष्टमी तिथीनुसार होती, तर मी तिकडे थोडक्यात जरा सर्वे घेतला, बसलेले होते त्यांच्यापैकी. तर तिथं मी विचारलं की किती जणांनी उपवास केला जन्माष्टमीचा, निर्जला किती जणांनी केला, तर 8-10 लोकांनी हात वरती केला. मग सजला किती जणांनी केला, तर अजून 8-10 लोकांनी. म्हटलं खूप सुंदर. आणि मग मी तिथं सांगितलं की हा उपवास करतो म्हणजे आपण काय करतो? आपल्याला कळून चुकलंय की भगवान श्रीकृष्ण कोण आहेत? आमचे माता पिता आहेत. त्यांच्या चरणी थोडाफार रिस्पेक्ट, आदर प्रकट करावा ह्या भावने आपण उपवास करतो. इतर लोक करत नाहीत कारण त्यांना कृष्णाबद्दल माहितच नाहीये, कारण त्यांनी कधी कृष्णाबद्दल श्रवणच केलं नाहीये. आणि तेच इथं सांगतायत, शृण्वन तृणन संस्मरणेश चिंतयन. कशी भक्ती करायची त्या भगवान श्रीकृष्णांची. आणि भगवान श्रीकृष्णाचं भजन केल्याशिवाय आपल्याला ह्या भौतिक जंजाळात नाही, दुःखात मोक्ष प्राप्ती होणार नाही. तुम्ही किती आदळपट करा, तुम्ही किती यत्न प्रयत्न करा, तुम्ही सुखी बनू शकत नाही. कारण आजकालचे मॉडर्न सायंटिस्ट अनादी काळापासून, आता जिथपासून मॉडर्न सायन्स चालू झालं तिथपासून अनेक प्रॉब्लेम्स वरती सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करतायत. पण जेवढे ते प्रॉब्लेम्स वरती सोल्युशन काढतायत तेवढे दुसरे प्रॉब्लेम्स आवासून उभे राहिले.
जसं की गरमीमध्ये आनंद मिळावा म्हणून काय काढलं त्यांनी, फ्रीज उत्पन्न केला, एसी उत्पन्न केला. आणि एसी आणि फ्रीज उत्पन्न केल्यानंतर त्यांना कोण चुकलं की एसी आणि फ्रीज हे काय करतायत, ओझोनचा लेअर काय करतायत, नष्ट करतायत. फ्लोरोकार्बन त्याच्यामध्ये असतो CFC, आणि तो CFC ह्या एसी आणि फ्रीज मध्ये उत्सर्जित केला जातो आणि त्याच्यामुळे पृथ्वी तलावरचं काय होतंय, ओझोनचा थर नष्ट होतोय आणि त्यामुळे पृथ्वीवरचं तापमान वाढायला चाललंय. आणि त्यामुळे ध्रुवीय पोलवरचे जे बर्फाचे काय आहेत, मोठमोठे पहाड आहेत, ते काय होत आहेत, वितळत आहेत. आणि एक दिवस असा येईल की समुद्रकिनारी जेवढी काही शहरं आहेत ती पाण्याखाली जातील आणि ह्याला जास्त वेळ लागणार नाही असं म्हणतायत. येत्या 25-30 वर्षातच जग बुडी येणार आहे. एवढ्या झपाट्यानं पृथ्वीचं काय होतंय, तापमान वाढतंय. का? कारण आपल्या कोकणचे सुपुत्र श्री प्रसाद गावडे आपल्याला सांगतात, निसर्गावर जगायला शिका. झोंडबे गावचे खूप सुंदर सांगतात, ते खूप सुंदर त्यांनी संकल्पना राबवत आहेत ते. कारण ते जीवन आम्ही आमच्या लहानपणी जगलो. मातीच्या घरामध्ये कौलार म्हणजे जे काय असेल ते निसर्गापासून घेतलेलं. वाशे म्हणा, रिपी म्हणा, दरवाजे, लाकडी सगळं. पण आज घरं आणि रस्ते कसे झालेत, कॉन्क्रीटचे झालेत. आणि या सगळ्यातनं केवळ आणि केवळ हीट बाहेर पडते. तुम्ही स्लॅबच्या घरात बंद दरवाजा आणि खिडकी करून राहून बघा एक रात्र, तुम्ही घुसमटल्याशिवाय राहणार नाही. मग अशा घराला मग तुम्ही काय राहताय, वातानुकूलित यंत्र, एसी. त्या एसी मध्ये राहिल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये वाताचे सगळे आजार होतात. कारण तुमच्या शरीरात तो वात घुसतो, सांधे खराब होतात, स्नायू कमकुवत होतात, उठायला बसायला जमत नाही, वाकायला जमत नाही. हे सगळे आजार या मॉडर्न सायन्सची देणगी आहे आणि ह्याचे शोध लागतात हळूहळू करतात. आपल्याला सुरुवातीला वाटतं, जसं की मोबाईल आला तेव्हा वाटला खूप चांगली गोष्ट आहे. आणि आता आपण असं झालोय की एवढे आहारी गेलोय, त्या आईला जन्मल्या त्या बाळासमोर मोबाईल ठेवण्याची चेनच पडत नाही. कारण तिला तिचा मोबाईल चालता येत नाही ना. बाळासमोर मोबाईल ठेवला की बाळ गप्प. येरे येरे पावसा, टॉम अँड जेरी. मग ते थोडं 1-2 वर्षाचं होतं, मग ते मोबाईल सोडतच नाही. माझ्याकडे अनेक पेरेंट्स येतात आपल्या मुलांना घेऊन, डॉक्टर साहेब असं. मी म्हणतो सगळ्यात पहिला मोबाईल बंद करा. बाळांच्या पुढे तुम्ही नका मोबाईल घेऊ आणि त्यांना पण देऊ नका. नाही ते कसं शक्य आहे, आमचं बाळ शिवाय खातच नाही. सवय कोणी लावली? आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आमच्या समोर आमच्या आईनं काय मोबाईल धरला नाही. बाबा एक घास चिवचा, एक घास काहूचा, एक घास टॉम अँड जेरीचा. आताची आई एक घास टॉम अँड जेरीचा. तर हे जेवढं आपण आधुनिकीकरणाच्या मार्गानं, मी कुठून आलो इथं, आपण प्रॉब्लेमचे सोल्युशन शोधतोय आधुनिकीकरणाच्या माध्यमातून, पण ते सगळे फोल आहेत आणि फेल आहेत. कोणतेही आधुनिक शास्त्र तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेम्स वरती सोल्युशन देऊ शकत नाहीत. आणि जीवाचे प्रमुख प्रॉब्लेम काय आहेत? 7 आहेत. किती आहेत? मनुष्याचे प्रमुख प्रॉब्लेम 7 आहेत. ते कोणते ते आपण पाहूया. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, दुःख, दोष, अनुदर्शनम. हे पहिले प्रमुख 4 आहेत. काय? जन्माला येणे हाच मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणून जन्माला येताना आपण रडत येतो बाहेर करत. कंडला कोण चुकलेला आहे, आता मी आलो इथे प्रॉब्लेम मध्ये पडणार आहे. जन्म येताच रडत येतो बाहेर. मग येतो जन्म आला की त्याचा मृत्यू आहे निश्चित. मृत्यू टाकते त्याला आयुष्यभर टक 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 करत. मग जन्म आला, मृत्यू आहे निश्चित. मग काय मधल्या पिरियड मध्ये जरा आणि व्याधी आहे. जरा म्हणजे म्हातारपण. कानावरती कधी चांदी दिसायला लागते आपल्याला कळतच नाही, बरोबर की नाही. आणि पुढच्या स्टेजला दात बीत पडून जातात, गलित गात्र होतं शरीर, चालता पण येत नाही, पचन होत नाही, कफ दाटून येतो, उठता येत नाही, बसता येत नाही. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, आजार. जरा झाली म्हणजे म्हातारपण, व्याधी ते तर जन्मल्यापासून पाठपणाची सोडतच नाहीये. जन्मल्याबरोबर त्याला बाळाला टोचलं जातं. जवळजवळ 10-15 प्रकारच्या सुया टोचल्या जातात बिचाऱ्याला. त्याने सांगितलंय मला जन्मल्यावर एवढ्या सुया टोचा नाही. किती त्रास होत असेल त्याला बाळाला, विचार करावा. भयानक त्रास होतात आणि सगळे दुःख आहे. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी 4 प्रमुख दुःख आहेत. अजून उरलेले 3 गोष्टी. आध्यात्मिक क्लेश म्हणजे हे देह आणि मनापासून जे आपल्याला त्रास होतात ते. दुसरा आहे आधी भौतिक क्लेश, मग इतर जीवांपासून आपल्याला होणारे त्रास. मी डिटेल मध्ये जात नाही त्याच्या.
सगळ्या इतर जीवांपासून आपल्याला त्रास होतो. मच्छर आपल्याला चावते, साप चावतो, कुत्रा चावतो, सासू सुनेचं भांडण, आई बापाचं कधी पटत नाही, बाप मुलाचं पटत नाही, शेजाऱ्याशी पटत नाही, शेजारच्या गावाशी पटत नाही, गावामध्ये आणखीन 4 वाड्या असतील त्यांचं एकमेकांशी पटत नाही. स्पेशली कोकणात हे भयानक आहे. आपल्याकडे कमी आहे, पण त्या राजापूर प्रांतामध्ये शिमग्यावरती बंदी का 2 वाड्यामध्ये भांडण झालं. 18 वर्ष शिमगा बंद, 2 वाड्यामध्ये भांडण झालं, पालखी कोणी नाचवायची. तर हे असं प्रकार चाललेले आहे. आणि ह्या दुःखातनं आपण आपल्या बुद्धीनं आणि शास्त्रज्ञांच्या बुद्धीनं प्रॉब्लेमचं सोल्युशन काढायचा प्रयत्न करतोय. पण तुम्हाला सांगतो, हे आपण 6 अभ्यासले आणि 7वा आहे आदिदैविक क्लेश, म्हणजे निसर्गाचे प्रकोप. जसं की अतिवृष्टी होणे, कधी वृष्टीच न होणे, चक्रवात येणे, भूकंप होणे, सुनामी येणे, ज्वालामुखी फुटणे. तर हे तुमच्या जन्मल्यापासून मरेपर्यंत तुमचा पिच्छा पुरवतात. आता मला सांगा बरं, ही सगळी जी दुःख आहेत, क्लेश आहेत, पीडा आहेत, ह्यापासून आपण एक तरी सुटलोय का? प्रत्येक जणाला ह्या फेज मधनं जावं लागतं, कोणी टाळू. आणि ही प्रमुख दुःख आहे. यांना जीवाची प्रमुख दुःख म्हटले, कारण तो किती श्रीमंत असू दे, किती सुंदर असू दे, किती सावकार असू दे, किंवा कोणत्याही पदावरती असू दे, ह्या प्रमुख 7 दुःखात त्याला प्रत्यक्षाला जावंच लागतं. तो टाळू शकत नाही, किती असला मोठा तरी. त्यामुळे ज्ञानी माणसाचं कर्तव्य आहे की ह्या प्रमुख 7 दुःखांवरती कशी मात करायची, न की टेम्पररी प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन शोधणे. कारण अशी सोल्युशन्स टेम्पररीच असतात, ती शाश्वत आपल्याला उपाय देऊ शकत नाहीत. आणि म्हणून आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे की अशा या प्रमुख दुःखांवरती मात करून आपलं जीवन सफल करणे. तेच इथं या श्लोकात सांगताय की जसं मी मगाशी सांगितलं की अंतकालेचे मामेव स्मरण त्वा कलेवर, अंतकाळी जो माझं नामस्मरण करत देहत्याग करतो त्याला निश्चित माझं परमधाम प्राप्त होतं, की जिथं हे दुःख, क्लेश, पीडा काही नाहीये, केवळ सुख आहे. मृत्यू नाहीये, जरा नाहीये, व्याधी नाही, पीडा नाही आणि कसले क्लेश नाहीये, त्रिविध प्रकारचे ताप नाहीये. एव्हरीथिंग इज ब्लिसफुल. प्रत्येक गोष्ट जी आहे ती शाश्वत आहे, चिरंतन आहे, त्याला कधी मृत्यू येणार नाहीये आणि तुमच्या सगळ्या पूर्ण इच्छा तिथं होणार आहेत. असं त्याला म्हटलं वैकुंठ म्हणतात. भगवंताला वैकुंठ म्हणतात. कुंठ म्हणजे तणाव, अंधार कोठडी, कुंठन खाणा म्हणायचो आपण. कुंठ म्हणजे हे जिथं संकट आहे, तणाव आहेत, अंधकार आहे. आणि भौतिक जगत काय आहे? अंधकारमय आहे. इथं सूर्य, चंद्र, इलेक्ट्रिसिटीची गरज आहे अंधार उजेडात येण्यासाठी. म्हणून गीतेमध्ये भगवान सांगतात की नतद्भास ते सूर्यो न शशांकुन पावकः यद गत्वा न निवर्तन्ते तद्धामं परमं मम. माझं असं धाम आहे जे स्वयंप्रकाश आहे, तिथं ह्या सगळ्याची गरज नाही आहे लाईटसाठी. आणि जो कोणी एकदा त्या धामात जातो तो पुन्हा फिरून या भौतिक जगतात दुःख भोगण्यासाठी येत नाही. मग आपल्याला सिंपल गोष्ट आहे की मरताना काय म्हणायचंय? हरे कृष्ण म्हणायचंय किंवा हरे राम म्हणायचंय, बरोबर की नाही? आजचा मेसेज एवढाच आहे. पण हा जर घेऊन आपण घरी गेलो आणि म्हटलं चला ठीक आहे, मरताना आपण काय म्हणू? हरे कृष्ण म्हणून. तर आता माझा प्रश्न आहे, माझे आजोबा आजपासून जवळजवळ 34 वर्षापूर्वी एक्सपायर, त्यांनी हरे राम म्हटलं कारण त्यांनी आयुष्यावर भजन केलं. तुम्ही मागच्या 30 वर्षांमध्ये तुमच्या अनेक नातेवाईकांचे मृत्यू पाहिले असतील. मला हात वरती करून सांगा की कोणी तुमच्या नातेवाईकांनी मरताना हरे कृष्ण किंवा हरे राम म्हटलं? माझा प्रश्न आहे तुम्हाला. मग तुम्ही केवळ हे सूत्र जाणून तुम्ही मरताना तुमच्या मुखामध्ये हरे कृष्ण किंवा हरे राम येईल याची गॅरंटी काय? आणि नाही आलं तर तुम्हाला माहित नाही. हो, तुम्ही एवढे भयानक पापकर्म केलेत ना की अनंत काळासाठी आपण नरकामध्ये कितपत राहणार. कारण कोकणातली माणसं म्हणजे बोंबील, बांगडा, सुरमई, मोरी, खुबे, तिसरे, सुंगटा, हलवो, पापलेट, कायच नाही जमला तर पेडवे आणि तारले. खिशात जर चाट असली तर पेडवे आणि तारले, पण व्हया म्हणजे व्हयाच. आता एवढ्या प्राण्यांची जर आपण आणि माशांची आणि कोंबडी तर होईच, काय नाही तर आपण विधी शोधून काढलेत परंपरागत. काय? राखण द्यायची आहे. हा, तर ही सगळी पापकर्म आहेत. कारण भद्रकाली जी देवी आहे कालीमाता, तिच्या समोर पूर्वी बळी दिले जायचे. तिच्या समोर काय दिले? बळी दिले जायचे. आणि बळी देताना ते पुजारी एक मंत्र म्हणायचे. त्या मंत्राचा असा अर्थ होता, मांस म्हणायचे. मांस
मांसचा अर्थ आहे की आज मी तुला ठार करून खातोय आणि याद्वारे मी तुला ॲफिडेव्हिट साइन करून देतो की पुढच्या जन्मामध्ये मी बकरा बनेन, तेव्हा तू मला मारून खा. मांस या शब्दाचा हा अर्थ आहे. त्यामुळे जे कोणी हरिभक्ती तत्वता करत नाहीयेत ते 24 तास पापकर्मामध्ये रत आहेत. तुम्हाला माझं जर हे स्टेटमेंट पटत नसेल तर ह्या प्रवचनाच्या अंती तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. विल गो फॉर दॅट. की जे पण भगवान श्रीकृष्णांची, भगवान श्रीरामांची तत्वता भक्ती करत नाहीये ते प्रत्येक क्षणाला काय करतायत? पापकर्म करतायत. आणि पापकर्म त्याचं फळ तर आपल्याला भोगलंच पाहिजे. आणि त्या पापकर्माचं फळ भोगण्यासाठी आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावे लागतात. पुन्हा पुन्हा मृत्यू, पुन्हा पुन्हा जन्म. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. शास्त्र सांगतं पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू. कशासाठी? पुनरपि जननम पुनरपि मरणम. जननी, जननेंद्रिय म्हणजे इंद्रिय सुख, मैथून सुख आणि जठर ह्या पोटाची आग भगवण्यासाठी. बस या दोन गोष्टीसाठी आपण हे सगळे उपद्व्याप करत असतो. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. हरे कृष्ण. तर जिथं पण हरिनाम संकीर्तन चालतं, भगवत कथा होते, तिथे देवी देवता संतुष्ट होतात आणि आवश्यक पाहिजे तेवढा पाऊस पडतात. तसं आहे, यावर्षी खूप सुंदर पाऊस पडतो. त्यामुळे संपूर्ण कोकण प्रांतामध्ये चांगली भक्ती भजन चाललेलं आहे असा अर्थ आहे. कारण तुम्हाला सांगतो, प्रोग्रामचा एक शिष्य होता, दीक्षा झाली होती आणि यज्ञ थोडेफार करायचे माहिती होतं त्याला. मग त्याला तिथे अमेरिकेतल्या एका हिंदू फॅमिलीने बोलवलं यज्ञ करण्यासाठी, कारण तिकडे ब्राह्मण मिळत नाहीत ना. तर हा गोरा ब्राह्मण दीक्षा झालेली होता, गेला आणि त्यानं यज्ञ चालू केलं. हवन कुंड करायला लागला, धूर झाला, आग झाला. आणि त्याबरोबर अमेरिकेमध्ये प्रत्येक घरामध्ये फायर सिस्टीम इन्स्टॉल केलेली असतेच असते, ज्याशिवाय तुम्हाला घराचा दाखला मिळत नाही. जसा घरामध्ये धूर आणि आग झालं तसं सगळे स्प्रिंकलर ऑटोमॅटिक चालू झाले, सगळे पाऊस पडायला लागला घरामध्ये. अरे तू म्हणाले हे काय झालं? म्हणतोय तुमचा यज्ञ सफल झाला. कारण यज्ञाचं काय फळ? पर्जन्य. आणि त्या याला पण पटलं, कारण गीतेमध्ये सांगितलंय भगवंताने. जसं की मगाशी आपण नाटका पाहिली तर भगवान श्रीकृष्ण सांगितलं की इंद्रदेवाचं कर्तव्य आहे तुम्ही तुमची कार्य प्रामाणिकपणे करा. म्हणजे तुम्ही यज्ञ करा. यज्ञ करा म्हणजे काय? भगवान श्रीकृष्णाला, श्री विष्णूंना संतुष्ट करण्यासाठी कर्म करा. यज्ञ करा म्हणजे काय? होम हवन कुंड स्वाहा करत बसू नका. तुमचं प्रत्येक कार्य जे आहे ते परमेश्वराला संतुष्ट करण्यासाठी केलं पाहिजे. तो यज्ञ आहे. आणि हे कसं होईल? भगवंत गीतेत सांगतात कसं करायचं कार्य. मामानुस्मरज युद्धच. कुठचंही कार्य, युद्ध म्हणजे कार्य, आपल्या हातात कोणतंही भौतिक कार्य. जसं की प्रभूजींनी सुरुवातीला सांगितलं की माझं इंट्रोडक्शन देताना की प्रभूजी असे असे डॉक्टर आहेत, ग्रस्त आहेत, नोकरी धंदा जॉब सगळं करतात. त्यामुळे आम्ही कोणाला सांगत नाही की तुम्ही काम धंदा सोडून साधू बना. लक्षात ना, तुम्ही जे काय तुम्हाला नियत कर्तव्य मिळालेलं आहे, तुमचा व्यवसाय उद्यम आहे, तो प्रत्येक गोष्ट करताना तुम्ही काय करा? सुरुवातीला भगवंताचं नाव घ्या. तेच गीतेमध्ये भगवंत सांगतात. माम अनुस्मरज युद्धचे, माझं स्मरण कर पहिल्यांदा आणि मग युद्ध कर. म्हणजे तुला कोणत्याही पाप किंवा पुण्याच्या फळांना सामोरं जावं लागणार नाही. आणि हे प्रत्येक कार्य जे आपण परमेश्वर स्मरण करतो ते कार्य काय होईल? अकर्म होईल. म्हणजे भगवान श्री विष्णूंना किंवा श्रीकृष्णांना संतुष्ट करण्यासाठी केलेलं कार्याला काय म्हणतात? अकर्म म्हणतात. अकर्माची फळं भोगावी लागत नाहीत. आणि जेव्हा फळांची समाप्ती होते त्यावेळेला आपल्याला पुन्हा देह धारण करावं लागत नाही. अन्यथा गीतेमध्ये सांगतात भगवंत, दैवी ईशा गुणमी मम माया दुरत्या. ही जी पूर्ण जी माया आहे ती एवढी दुरत्य आहे की ते जीवाला लांबून जाणं शक्य नाही. तुम्ही जर ह्या मायामोह जालातून बाहेर पडण्याचा तुम्ही प्रयत्न करायला लागले तर मायादेवी तुमच्यावरती जास्त फोकस करून तुम्हाला जास्त गुरफटवणार. कारण आपण सगळे भ्रमित झालेलो आहोत. भ्रामयन सर्व भूतानी मायारूढानी यंत्रारूढानी माया. गीतेमध्ये भगवंत सांगतात 18व्या अध्यायात की सगळे जीव तुम्ही काय झालायत? भ्रमिष्ट झाल्यामुळे मायेनं उत्पन्न केलेल्या यंत्रांवरती आरूढ झालाय. हा जो आपला देह जो दिसतोय, जाडा, काळा, गोरा, ठेंगणा, उंच, स्मार्ट, कुरूप, जे काय ते आहे, हे सगळी यंत्र आहेत. त्याच्या आतमध्ये आपण अतिशय सुंदर अशा आत्मरूपामध्ये आहोत.
आणि ते आत्मरूप जाणणं म्हणजे आत्मसाक्षात्कार. मी खरा कोण आहे जाणणं म्हणजे आत्मसाक्षात्कार. आणि आत्मरूपामध्ये आपण परमेश्वरा समानच सच्चित आनंद रूपी आहोत. हे खूप सुंदर जवळजवळ 1.5-2 तासाचं प्रवचन मी काल 5 दिलं होतं की तुम्ही ह्या जीवनामध्ये कसे आनंदी बनू शकता, प्रत्येक क्षणाला आनंदी कसे बनू शकता. त्यासाठी मरायची गरज नाही मोक्ष प्राप्त करण्यासाठी. प्रत्येक जीवनाच्या क्षणामध्ये तुम्ही आनंद प्राप्त करू शकता. हे बेसिक फिलॉसॉफी जाणली तर महामानसवराच्या युद्धाची बस. आजपासून ठरवा, मी प्रत्येक माझं काम करताना काय करेन, भगवानचं नाव घेईन. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. याची सुरुवात फोनवर न करूया, कारण फोन दिवसात आपली जवळजवळ नाही म्हणते शेकडो वेळा घंटी वाजते. उद्यापासून सुरुवात करणार मी. समोरनं कॉलला हरे कृष्ण म्हणणार, मी कोणाला कॉल केला त्यांना उचलला हरे कृष्ण म्हणणार. करू शकता सगळेजण? हात वर करा. कोण कोण उद्यापासून करणार आहेत? कॉल आला की हरे कृष्ण करणार आहे? बरं ठीक आहे. उद्या कॉल आला तर हॅलो कोण करणार आहेत त्याने हात वर करा. बाकी सगळे हॅलो करणार आहेत. मग ते एवढी गोष्ट सांगतो, ज्यावेळेला ह्या टेलिफोनचा शोध लावला ज्या शास्त्रज्ञानं, त्यावेळेला त्यानं आपल्या पत्नीला पहिला फोन केला आणि या पत्नीचं नाव होतं हॅलो. कोणाचं नाव होतं? हॅलो. कोणाचं नाव आहे? त्या सायंटिस्टच्या पत्नीचं नाव हॅलो होतं. त्यामुळे त्यानं त्या हॅलोला फोन केला आणि हॅलो म्हणाला. लक्षात? मग तुम्ही त्याच्या मेलेल्या पत्नीचा कशाला उदू करताय? वाय यू आर वेस्टिंग युअर टाइम. त्याची पत्नी आणि तो मेला बिचारा, गेले कधीच. अमर कोण आहेत? सत्य कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण, भगवान राम यांची नावं. म्हणूनच खूप सुंदर गजल गायली अनुजीरावने. काय? जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. जगामध्ये केवळ 2च नाव सुंदर आहेत. आणि मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो की तुमचा सगळ्यात फेवरेट हिरो कोण असेल? अमिताभ बच्चन. आमच्या वेळेचे लोक, आताच्या वेळेचे शाहरुख खान. तर मला सांगा, तुम्हाला मराठीने सांगितलं की अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन म्हणत बसा, किती वेळ म्हणाल तुम्ही? अमिताभ बच्चन तुमचा फेवरेट, शाहरुख खान. आणि आता मला सांगा, अनादी काळापासून साधू संत ऋषी मुनी आपण सगळे राम आणि कृष्णाची नावं अगणित घेतोय. इथं इस्कॉनचे रोज 16 वेळा जप करणारे साधक किती आहेत? हात वर करा. तर हे लोक रोज 16 वेळा जप करतात, म्हणजे रोज 27,648 वेळा राम आणि कृष्णाचं नाव घेतात. किती वेळा? 27,648 वेळा. आपण घरी सत्यनारायण पूजा घालतो होता गणपतीमध्ये किंवा लग्न झाल्यानंतर, त्याच्यामध्ये 1 सहस्त्र नामावली असते, 1000. पण हे सगळे भक्त जे आहेत हे दररोज 27,000 वेळा, किमान 27,500 वेळा भगवान श्रीराम आणि कृष्णाचं नाव घेतात. बरं, 16 वेळा जप करणारे एवढे आहेत. 8 वेळा करणारे किती आहेत? हात वर करा. व्हेरी गुड. 4 वेळा करणारे किती आहेत? हात वर करा. व्हेरी गुड. 2 वेळा करणारे किती आहेत? हात वर करा. व्हेरी गुड. 1 वेळा करणारे किती आहेत? व्हेरी गुड. आता बाकीच्याने ऍटलीस्ट आजपासून 1 माळ तरी करा. सांगायचं प्रयोजन हे आहे, बाकीच्याने काय करा, आजपासून किमान 1 माळ तरी करा. हे किट खाली उपलब्ध आहेत ना प्रभूजी? किती किंमत आहे? नाममात्र शुल्क. जे क्वालिटीवरती घ्याल ते, अशी घेतलं तर थोडी महाग पडेल. म्हणजे 50 रुपयापासून किट उपलब्ध आहे, बेसिक 50-60 रुपयापासून. आणि हे एकदा किट घेतलं की आयुष्यभराला पुरतंय, झरतच नाही, लाकडाचं आहे ते. तुम्ही बस जपत राहा. आणि का जपायचंय? कारण आपल्याला मृत्यू समय तर भगवान नाव यायलाच पाहिजे, कारण आपल्याला पुन्हा इथे जन्म घ्यायचा नाही. तुकाराम मला सांगून गेले की आता गर्भवास नको. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. काय सांगितले? संत संग सदैव द्या. मला नको मुक्ती नकोय, धन नकोय, संपदा नकोय, प्रपंच नकोय, काही नकोय. मला सदैव संतांचा संग द्या, कारण संतांच्या संघामध्येच मला काय मिळतात? भगवंत मिळतात. कारण संतांच्या ठाई भगवंतांचा वास असतो. आणि हे ब्रीदवाक्य भगवंताने स्वतः सांगितले नारद मुनींना. जेव्हा नारद मुनी गेले वैकुंठामध्ये या कलियुगाचा घनघोर प्रभाव पाहून आणि म्हणाले, भगवंता अवघड चाललंय कलियुगामध्ये, तर तुझी प्राप्ती कशी होणार? तर भगवंत सांगितले, नाहम वासामी वैकुंठे योगिनाम हृदयेषु वा मद भक्त यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. हे नारदा, ना मी वैकुंठात वास करत, ना जे हिमालयापासून लाखो वर्षापासून
काय करतात, ध्यान करतात. त्या योगींच्या हृदयात पण मी वास करत नाहीत. मी कुठे वास करतो, माझे विशुद्ध हृदयाचे भक्त एकत्र येऊन जिथं कथा कीर्तन माझं करतात तिथं माझा वास असतो. तू तिथं जा. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, जिथं पण सत्संग चालतो हरीचा, तिथं सगळ्यात पहिले हे नारद, व्यासदेव, ब्रह्माजी, शिवजी, मारुतीराया हे सगळे पहिले येऊन बसलेले असतात रांगेत त्या श्रवण करण्यासाठी. कारण ह्या श्रवणानं जो आनंद मिळतो हृदयाला, तो आनंद कुठेच नाहीये. आणि मग जर अशी रीती आपल्या जीवनामध्ये आपण आजपासून घातली तर मग आपलं जीवन सदैव मुक्तावस्थेच्या पुढे राहील. कारण भक्तांच्या मागणं मुक्ती देवीचा हात जोडून धावत फिरत असते की हे वैष्णवानं मला तुमची सेवा करू द्या. वैष्णव म्हणतात आमच्याकडे वेळच नाही तुझी सेवा घ्यायला, कारण आम्हाला एवढी कामं आहेत. कारण हा प्रचार करायचा एवढा तुम्हाला माहित नाहीये किती कष्टाची कामं आहेत. सेवा असतात अनेक, आणि हे सगळे निस्वार्थपणे भक्त करत असतात. आणि कुठच्याही सेंटरला सेवा करणारे भक्त हाताच्या 5 बोटावरती पण मावणारे नसतात. हा माझा मागच्या ऍक्टिव्ह प्रचाराला 18 वर्षाचा अनुभव आहे. कुठच्याही सेंटरला जावा इस्कॉनच्या, जे सक्रियपणे सेवा करणारे लोक हाताच्या 5 बोटावरती पण मावणारे नसतात. हे लोक एवढं तपश्चर्या करतात, तुमच्याकडे सुंदर डेकोरेशन करतात, हॉल सजवतात, तुमच्याकडे अभिषेकचं प्रयोजन करतात, निमंत्रण देतात, प्रसिद्धी करतात, बॅनर ठोकतात रात्रभर जागून, ते लावतात पावसात भिजत नेऊन, त्यानंतर तुमच्याकडे सुंदर व्यंजन बनवतात. हा मगाशी प्रश्न राहिला, जन्माष्टमी इस्कॉनमध्ये वेगळ्या तिथीला का साजरी केली जाते? तर अनंत कोटी ब्रह्मांड हे सगळ्यांना माहिती, बरोबर की नाही? अनंत कोटी ब्रह्मांड आहे आणि आपले वर्षाचे दिवस किती आहेत? 365. भगवान श्रीकृष्णाने प्रत्येक ब्रह्मांडाचे प्रत्येक ब्रह्मदेवाला वचन दिले की त्या प्रत्येक ब्रह्माच्या एका दिवसात मी एकदा काय येणार, तुझ्या गावी येणार, म्हणजे तुझ्या त्या ब्रह्मांडात येणार. मग प्रत्येक क्षणाला कुठच्या ना कुठच्या ब्रह्मांडामध्ये भगवंतांची कृष्णलीला जन्मलीला चालली की नाही चालली? प्रत्येक दिवसाला भगवंताची लीला जन्मलीला कुठच्या ना कुठच्या ग्रहावरती चाललेली आहे. पण अनंत कोटी ब्रह्मांड आहे, भगवंताने निर्माण केले आणि भगवंताने वचन दिले ब्रह्मदेवाला, त्या युनिव्हर्सचे आदिजीव ब्रह्मदेव, की मी तुमच्या त्या ब्रह्मांडामध्ये तुमच्या एका दिवसात एकदा येणार. त्यामुळे प्रत्येक दिवस हा भगवंतांची जन्माष्टमी म्हणून आपण साजरा केला पाहिजे. जसं की काल मी आमच्या त्या मित्र परिवारामध्ये टाकलं होतं की जन्माष्टमी कशी साजरी करावी, की उपवास करावा, शक्य झालं तर निर्जल करावा, नाही झालं तर सजल करावा, नाही झालं तर फलाहार करून करावा, नाही झालं तर एकादशी प्रसाद खाऊन करावा, रात्री 12 वाजेपर्यंत, आणि मॅक्झिमम चॅन्टिंग करावं, जप करावा हरे कृष्ण महामंत्राचा, भक्तांच्या संघामध्ये कथा कीर्तन अटेंड करावं, आणि रात्री 12च्या नंतर भगवंतांना दाखविलेला भोग किंवा चरणामृत प्राशन करावं. आणि एक जन्माष्टमीचा उपवास जो करतो त्याला 20 करोड एकादशीचं व्रत फॉलो केल्याचं काय मिळतं? भाग्य मिळतं. मी तर म्हणतो 20 करोड हे भगवंता फार कमी सांगितलंय, फारच कमी सांगितलंय. ते काहीतरी आकडा सांगायचा म्हणून 20 करोड सांगितलं. अनंत कोटी. तर तुम्ही सगळ्यांनी निश्चिंत राहा की तुम्ही सगळे मृत्यूंती भगवत धामात जाणार आहात. कारण तुम्ही भले आज जन्माष्टमीचा कालचा व्रत उपवास केला असेल नसेल, आजच्या प्रवचनात प्रेरणा घेऊन पुढच्या वर्षी करा, आणि ह्या वर्षी येणाऱ्या सगळ्या एकादशी करा. त्याच्यामध्ये पण अजून एक मार्ग सांगितलाय, पांडव निर्जला एकादशी जी जून मध्ये येते, ती जर केली तर वर्षाची सगळ्या एकादशी केल्या तर फळ मिळतं. पण ती निर्जल करायची. कारण भीमाला प्रश्न पडला, हे भगवंता तुझ्या दर महिन्यात 2 एकादशी येतात, त्या मी काय करू शकत नाही, कारण माझ्या पोटात अग्नी आहे भयानक. त्यामुळे त्यांना वृकोदर म्हणतात. महाभयानक अग्नी आहे, मला सारखी भूक लागते. मग अर्जुनाने मार्ग काढला, तू एक काम कर, ही निर्जलाची एकादशी जून महिन्यामध्ये आषाढ मध्ये येते, ती पांडव निर्जला एकादशी म्हणून प्रसिद्ध झाली. ती म्हणाली, भीमा तू ही एकादशी कर, तुला सगळ्या वर्षातल्या एकादशी केल्याचं फळ मिळेल. ते भीमासाठी सोल्युशन आहे, आपल्यासाठी नाही. कारण आपण भीमा एवढे मोठे नाही आहोत. 10,000 बळ आपल्याकडे आहे का? नाही. तर आपण सगळ्या एकादशी केल्या पाहिजेत. कारण भगवंतांना एकादशी अतिशय प्रिय आहे. शास्त्रामध्ये वर्णन आहे की भगवंतांना गाय, ब्राह्मण, गीता, एकादशी, तुलसी आणि पिपर म्हणजे ब्राह्मण अतिशय प्रिय आहे. ह्या 6 गोष्टी भगवंतांना अतिशय प्रिय आहेत. कोणत्या कोणत्या? गाय, भगवद्गीता, ब्राह्मण, तुलसी, एकादशी आणि 6 काय सांगितलं मी आता? ब्राह्मण सांगितलं मी, 6 सांगितले तुम्हाला. आता
तर ह्या अतिशय प्रिय गोष्टी आहेत. आणि श्रील प्रभुपादांनी इस्कॉनची अशी जडणघडण केली, या 6ही गोष्टींच्या कॉन्टॅक्ट मध्ये तुम्ही रोज या. इस्कॉनच्या प्रत्येक सेंटरमध्ये किंवा इस्कॉनच्या आचरणाच्या विधीमध्ये ह्या सगळ्या 6 गोष्टी रोज येतील, अशी जडणघडण केली. आणि तेच इथे ह्या श्लोकामध्ये सगळे देवी देवता आलेत. कुठे? कारागृहामध्ये आले, मथुरेच्या कारागृहामध्ये आले. आणि आता हा जो कंस होता ते का आले कारागृहामध्ये? आता कंस होता, ह्यानं देवकीची पहिली 6 पत्ते ठार मारली, अमानुषपणे ठार मारली. देवकी प्रार्थना करत होती, हे बंधू, हे तुला उद्या मामा मामा बोलवतील तर तू त्यांना ठार मारू नकोस. पण कंस निर्दयी हृदयाचा होता, राक्षस, त्यांना ठार मारली. मग 7वा गर्भ भगवंतांचे प्रथम अंश बलरामजी प्रकट झाले देवकीच्या गर्भामध्ये. आणि मग भगवंत म्हणाले की आता बस झालं, विनाशाची दुष्कृताम करण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे बलरामजी तुम्ही 7 महिनेच राहून इकडून आता तिकडे ट्रान्सफर व्हा. त्यांची लादनी शक्ती योगमायेला पाचारण केलं भगवंताने. भगवान श्रीकृष्ण सांगितलं की आता मला लवकरच प्रकट व्हायचंय पृथ्वी तलावर, त्यामुळे तू काय कर, देवकीच्या गर्भामध्ये माझे ज्येष्ठ बंधू बलरामजी वाढतायत, त्यांना तू तिथून उचल आणि रोहिणीच्या गर्भामध्ये नेऊन ट्रान्सफर कर. रोहिणी ही वसुदेवाची दुसरी पत्नी जी नंदबाबांच्या आश्रयाला होती गोकुळामध्ये कंसाच्या भयानं. आणि देवकी आणि वसुदेवांना कारागृहामध्ये टाकलं होतं. तर योगमायेनं हे ट्रान्सफर केलं आणि इकडे मथुरेमध्ये कळलं की देवकीचा गर्भपात झाला. ऍक्च्युली काय झालं होतं, बलरामजी कुठे ट्रान्सफर केले गेले होते म्हणून त्याचं नाव संकर्षण पडलं, बलरामजी. तर ते झाल्यानंतर मग भगवान श्रीकृष्ण प्रकटले, वसुदेवांच्या मनामध्ये प्रकटले. खूप मोठ्या कथा आहेत, वेळ कमी असतो. आणि मग तिथून वसुदेवांच्या मनातून ते देवकीच्या मनामध्ये गेले आणि देवकीच्या मनातून भगवंत देवकीच्या गर्भामध्ये प्रकट झाले. आणि तिथं मग दिवस पूर्ण भरल्यानंतर भगवंत देवकी आणि वसुदेव यांच्या समोर ह्या रूपामध्ये प्रकट झाले. आपल्यासारखे योनी मार्गातून जन्माला नाही आले रडत नागडे, नारायण स्वरूपामध्ये चतुर्भुज नारायण रूपामध्ये प्रकट झाले. इथे खाली देवकी वसुदेव बसलेले, समोर चतुर्भुज नारायण रूपामध्ये भगवान श्रीकृष्ण प्रकट झाले. कुठे? कारागृहामध्ये. म्हणून ते भगवंत आहे. आणि ते प्रकट झाल्यानंतर देवकी वसुदेव त्यांची स्तुती करायला सुरुवात केली. भगवंत म्हणाले की तुम्ही माझे अनादी काळापासूनचे माता पिता आहात. याच्यापूर्वी मी 2 वेळा तुमच्या पोटी जन्म घेतलेला आहे. एकदा मी पृष्णगर्भ म्हणून जन्म घेतलेला आहे आणि एकदा मी वामन उपेंद्र म्हणून जन्म घेतलेला आहे. त्यावेळेला तुम्ही माझी माता तू पृष्णी होतीस आणि तुझे पती सुतपा ब्रह्मदेवांचे साक्षात पुत्र, आणि दुसऱ्या वेळेला कश्यप आणि आदिती यांच्या पोटी मी जन्म घेतलेला आहे. आणि पण हा जन्म घेण्यासाठी तुम्ही ज्याला पृष्णी आणि सुतपा होता त्याला 12,000 दैवी वर्ष काय केला होता? तप केला होता. कशासाठी? केवळ आम्हाला भगवंत पुत्र म्हणून पाहिजे. किती? 12,000 दैवी वर्ष. एक दैवी वर्ष म्हणजे 36,000 वर्ष मनुष्याची. किती? 36,000 वर्ष हे देवतांचं एक वर्ष असतं. आपल्याकडे 36,000 वर्ष. आणि म्हणून प्रभू श्रीरामचंद्र सुद्धा 36,000 वर्ष इथं राज्य केले होते, कारण ते एक दैवी वर्ष असतं. ध्रुव महाराज सुद्धा 36,000 वर्ष ध्रुव बाळ म्हणून राहणार आहे. हे सगळं शास्त्रामध्ये पूर्ण सांगितलं. पण आपण अभ्यासच नाहीये. आणि अभ्यासलं तर पुढचं पाठ मागचं सपाट असली आपली अवस्था असते. तर तुम्ही 12,000 दैवी वर्ष माझे काय तप केलं आणि वर काय मागितलं की हे भगवंता तुम्ही आमच्या पोटी जन्माला यायला पाहिजे. त्यामुळे वसुदेव देवकी बनणं एवढं काही सोपं नाहीये. उगाच कोणाच्या पोटी भगवंत जन्माला येत नाहीत. 12,000 वर्ष सोडून द्या. इस्कॉन मध्ये आम्ही सांगतो तुम्ही आता कळल्यापासून आजपासून मरेपर्यंत करा, बस झालं. तेवढं पण आपल्याला जमत नाही हो. तेवढं पण जमत नाही. आपण इकडून तिकडून गेले वारे नळी कुंकलीस होणार आहे. नका करू तसं. कारण तुम्हाला मी सांगतो प्रामाणिकपणे की कोणाकडून 1 पैसा न घेता मी जिथं बोलवते तिथं जातो. व्यावसायिक प्रवचनकार भरपूर आहे, जिथं बोलवतील तिथं जातो. तुम्ही तुमच्या गावी बोलवा, मी येईन. पण तुमच्या हृदयामध्ये भगवंताची भक्ती करण्याची इच्छा पाहिजे. का जातो? कारण हे शास्त्र त्या प्रभुपादांच्या कृपेनं, गुरुमांच्या कृपेनं आणि समस्त वैष्णवांच्या कृपेनं त्या सिंधुमय शास्त्रातला एक छोटासा बिंदू मला उमजला आहे. आणि तो बिंदू जेवढा महान आहे
की जीवन सुखमय करण्याची ताकद त्या एवढ्याशा बिंदूमध्ये आहे आणि तो बिंदू सगळ्यांना वितरित करावा ही प्रामाणिक इच्छा हृदयामध्ये असते, दुसरं काही नाही. कारण भगवंतांच्या ठाई जो झाला त्याच्या जीवनामध्ये दुःख कोणत्याही प्रकारे येऊ शकत नाही. आणि जो भगवंतांना परान्मुख झाला तो सदैव दुःखी राहणार, कारण भगवंतांच्या पाठीची माया राहते. कृष्ण सूर्य समान माया आहे अंधकार, पण जिथं कृष्णाचा उदय होतो, जिथं कृष्ण जन्माष्टमी होते तिथं मायेचा अधिकार चालत नाही. तसं जन्माष्टमी म्हणजे काय ते जाणून घेऊया. देवकीचे पहिले 6 पुत्र ठार मारले गेले. हे 6 पुत्र म्हणजे आपल्या हृदयातील षड्रिपू आहेत, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर. हे जोपर्यंत अनर्थरूपी षड्रिपू आपण हृदयातनं घालून टाकत नाही तोपर्यंत कृष्ण तत्व आपल्या हृदयात येणार नाही. काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे षड्रिपू रूपी ही 6 बालक ठार केली गेली. त्याच्यानंतर बलरामजी आले आणि बलरामजी हे परम सेवक आहेत भगवंतांचे. साधा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जर भारतात यायचं झाला तर आपण केवढी तरी जय्यत पूर्व तयारी करतो. मग साक्षात या अनंत कोटी ब्रह्मांडाचे मालक भगवान श्रीकृष्ण इकडे अवतरित होणार आहे, त्या पृथ्वीला केवढी तयारी करायला पाहिजे. मग ती तयारी करण्यासाठी भगवंताने आपले बंधू, ज्येष्ठ बंधू बलरामजींना पाठवलं, जे श्रीकृष्णच आहेत पण सेवा भावामध्ये आहेत. बलरामजी श्री कोणी नसून श्रीकृष्ण आहेत पण सेवा भावामध्ये आहेत. ते सदैव भगवंतांची सेवा करण्यासाठी तत्पर असतात. खूप डिटेल प्रवचन जवळ 2 तासाचं मी दिलेलं आहे मागच्या सोमवारच्या सत्रामध्ये. आमचं एक युट्यूब चॅनल आहे, खूप आध्यात्मिक चांगला आहे युट्यूब चॅनल. आता जवळजवळ 400च्या वरती प्रवचन उपलब्ध आहेत. अशी आदोनकडे समोर चाललंय. चॅनलचं नाव आहे प्युअर डिवोशन मराठी. युट्यूबवरती जावा, तुम्ही टाईप करा प्युअर डिवोशन मराठी किंवा लिंक तुम्ही पाठवून द्या सावंतच्या इस्कॉनच्या ग्रुपमध्ये आणि तुम्ही यातली प्रवचन ऐका. मराठीमध्ये आहेत, कारण आज मराठीमध्ये हे प्रचार कार्य फार धीम्या गतीने चाललेलं आहे. शहरामध्ये चाललंय पण तिथे मराठी कोण बोलत नाही, ते इंग्लिश आणि हिंदीमध्ये बोलतात. शहरामध्ये प्रचार करायचं कार्य चाललंय महाराष्ट्राचे, पण कुठच्याही शहरात गेलात, पुण्यात जावा मुंबईत जावा, तिथे काय लँग्वेज ऑफ ट्रान्झॅक्शन काय आहे, हिंदी किंवा इंग्रजी. तर हे मराठीमध्ये सुंदर तत्वज्ञान तत्वच तुम्हाला श्रवण करायला मिळेल. तुम्ही अवश्य ते उघडा, कारण आजच्या ह्या 1-1.5 तासामध्ये तुम्हाला मी काय देणार, देऊन जास्तीत काय देणार. मला असं वाटतं की माझ्यातला बिंदू पण बाहेर आलेला नाही. मला जो बिंदू मिळाला तो एवढा अफाट सिंधू आहे की त्याचा बिंदू पण बाहेर आलेला नाही असं मला वाटतंय. तर भगवंतांची भक्ती मी आयुष्यभर करणार आहे, आजपासून करणार आहे, आजपासून नामजप करणार आहे, आजपासून मी सत्संगाला येणार आहे, इथं जे शिकवलं जाईल ते ऐकणार आहे, आचरणात आणणार आहे. हा दृढ निश्चय आपण केला पाहिजे. जसे की बलरामजी प्रिपरेशन करायला आले आणि मग भगवान श्रीकृष्ण प्रकट झाले. पहिले मनामध्ये प्रकट झाले, कारण मनामध्येच हे सगळे षड्रिपू ग्रासून असतात. मनामध्ये प्रकट झाले, मग देवकीच्या मनामध्ये गेले, मग गर्भामध्ये, गर्भात नारदसोबत बाहेर आले. तसंच आपल्या मनामध्ये जर भगवान श्रीकृष्ण यायची अशी इच्छा असेल तर आपल्या हृदयातनं आधी आपण काय केलं पाहिजे, षड्रिपू काढून टाकले पाहिजेत. आणि षड्रिपू काढून टाकणं एवढं सोपं नाहीये, परंतु चैतन्य महाप्रभूंनी ते अतिशय सोपं करून सांगितलेलं आहे. चेतो दर्पण मार्जनम भव महादावाग्ने निर्वापणम श्रेय कैरव चंद्रिका वितरणम विद्यावधू जीवनम. काय सांगितलं या श्लोकामध्ये, हे चेतना जी आहे ती अनादी काळापासून, अनादी जन्मापासून आपली षड्रिपूंनी ग्रासलेली आहे. ती धुवून साफ करायचं काय, कोण काम करतं, हरिनाम संकीर्तन. म्हणजे भगवंतांचं नाव जे आहे ते तुम्ही रटत राहिले जर, तर ते आपोआप आपली चेतना जी धूळ साचलेली आहे अनादी काळापासून ती साफ करायचं काम करतं. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि जशी तुमच्या चेतनेवरची धूळ साफ होईल, त्या दर्पणावरची धूळ साफ होईल, त्यावेळेला तुम्हाला तुमचं खरं स्वरूप दिसेल तुमच्या हृदयामध्ये, जे सदैव आनंदी आहे, सदैव सत्य आहे आणि पूर्ण ज्ञानाने युक्त आहे. अर्धवट ज्ञान नाही, कुठची डिग्री घेतली 35% पासिंग मार्क घेतले तसं नाही, पूर्ण ज्ञान. मग तुमची बुद्धिमत्ता किती असू दे, कारण भगवद्गीतेत भगवंत सांगतात, माझा जो भक्त अनन्य भक्तिवाद भावाने माझं भजन करतो त्याला आवश्यक असणारी बुद्धी मी प्रदान करतो. ददामी बुद्धी योगम तम. माझ्या प्रेमामध्ये जो रथ आहे, जो अखंड पडलेला आहे, त्याला आवश्यक ती बुद्धी मी प्रदान करतो. हरे कृष्णा
तर हरे कृष्ण इथे ह्या श्लोकामध्ये सांगते. तात्पर्य तसंच राहिलं, मी तात्पर्य लक्षातच नाही केलंय. पुन्हा फक्त भाषांतर असून आजची सांगता करूया. अनेक प्रकारचे कार्य करत असूनही ज्या भक्तांची मने तुमच्या चरणकमळाची पूर्णतः लीन झालेली असतात आणि जे तुमच्या नाम रूप गुण इत्यादींचे अविरतपणे श्रवण कीर्तन चिंतन करीत असतात आणि इतरांनाही तुमचे चिंतन करण्यास प्रेरित करीत असतात, ते सदैव दिव्य स्तरावरती स्थित आहेत. त्यामुळे ते तुमचे स्वरूप जाणू शकतात. आणि हे कोण सांगताय? ब्रह्माजी, शिवजी, इंद्र. कुठे चाललाय प्रसंग हा? मथुरेच्या कारागृहामध्ये भगवान श्रीकृष्ण गर्भामध्ये प्रकट झाले देवकीच्या, आणि सगळे देवी देवता त्यांना भेटायला, त्यांना दंडवत करायला येत आहेत तिथे. आणि तिथं गर्भस्तुती करतायत ते. तिथं ब्रह्माजी, भगवान शंकर, इंद्रादी सगळे, नारद सगळे उपस्थित आहेत. आणि ते सांगतायत काय की कोणतेही कार्य करत असताना जो तुमचं नामरूप गुणलेला सदैव चिंतन करतो तो भक्तीच्या दिव्य स्तरावरती आरूढ आहे असं समजावं, आणि तो तुमचं स्वरूप जाणू शकतो. तर प्रत्येक भक्ताचं कर्तव्य आहे मनुष्याने आपले दैनंदिन जीवन कार्य म्हणून भगवंताची सेवा केली पाहिजे. दैनंदिन जीवन बनवलं पाहिजे. एक ठराविक नियम बनवला दिला पाहिजे की आम्ही इस्कॉन मध्ये सांगतो की तुम्ही रोज 16 वेळा जप करा. 16 वेळा एकदम जमत नसल्या ऍटलीस्ट 1 माळापासून सुरुवात करा. गीतेचं रोज वाचन करा, पठण करा, लेक्चर्स ऐका, सत्संगाला या, भगवंतांची घरी सेवा पूजा चालू करा, त्यांना नैवेद्य दाखवा. जे घरात आपण बनवतो तो सगळा नैवेद्य दाखवला पाहिजे, जसं आपण गणपतीच्या दिवसात दाखवतो केळीच्या पानावरती. हे भक्त सगळे रोज भगवंतांना नैवेद्य दाखवतो तुळशीपत्र ठेवून, पूर्ण शाकाहार, त्याच्यामध्ये कांदा लसूण पण नाही बरं का. हे नवीन भक्तांना, नवीन जे आज तुम्ही सादर करताना थोडंसं दोईजड जाईल, पण तुम्ही एकच काम करा, ABCD करा. ए मध्ये पहिलं येतं असोसिएशन ऑफ डिव्होटीज, भक्तांचा नियमित संघ. कारण आपल्याला जर एखादी डिग्री घ्यायची तर त्या कॉलेजमध्ये एंट्री घ्यावीच लागते, शाळा कॉलेजमध्ये जावंच लागतं. तिथं एंट्री नाही घेतली तर आपल्याला तिथलं ज्ञान आणि डिग्री मिळणारच नाही. जर गीतेची डिग्री तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला भक्तांच्या क्लासमध्ये यावंच लागेल. ए फॉर असोसिएशन ऑफ डिव्होटीज, साधू संघ. बी फॉर बुक रिडिंग, गीता नाममात्र शुल्कामध्ये उपलब्ध आहे, मराठीमध्ये जशी आहे तशी, तुमची जी भाषा असेल ती, हिंदी, जगाच्या 56 भाषामध्ये उपलब्ध आहे. आता किती कॉस्टिंग आहे प्रभूजी? 200 रुपयाला उपलब्ध आहे. ती वाचून झाली की अजून आपल्याकडे भरपूर ग्रंथ भांडार आहेत, मला माहित नाही किती आहे ते. प्रभुपादांनी 80 ग्रंथ लिहून ठेवले आहेत विस्तृत रूपामध्ये. खूप मोठं ग्रंथ भांडार आहे. भगवत भक्तीचं रसायनच आहे पूर्ण भरलेलं. तिसरं आहे चॅन्टिंग. आपले सगळे साधू संत सांगून गेले की हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना कोण करी. तर हरीच्या नावामध्ये प्रमुख 2 नाव आहेत. कोणती? राम आणि कृष्ण. तर हरे कृष्ण महामंत्रामध्ये हे नाव 16 वेळा येतं. किती वेळा? 16. आणि हा अनेक आपल्या पुराणामध्ये, शास्त्रामध्ये सांगितलेला महामंत्र आहे. आम्ही उगाच त्याला महामंत्र म्हणत नाही. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. पुढे तो श्लोक कंटिन्यू होतोय. इति षोडशक नाम कलिकल्मष नाशनम नातर परतोपाय हा सर्व वेदेषु दृश्यते. काय सांगतात पुढे? इति षोडशक नाम, हा 16 शब्दांचा मंत्र जो आहे, हा केवळ हा मंत्र कलिकल्मष नाशनम, कलियुगाची कल्मष नष्ट करण्याची ताकद ह्या 16 शब्दांच्या मंत्रामध्ये आहे. आणि पुढे सांगतात नातर परतोपाय हा सर्व वेदेशी दृश्यते. वेदांचं सार जरी निचोड काढलं तर ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ मार्ग दुसरा कोणताच नाही. हे ब्रह्मदेव पुन्हा नारद मुनी सांगतायत. नारद मुनी विचारले, बाबा आता कलियुगामध्ये घोर कलियुग आलाय आणि लोक नरकाची पळतात, त्यांच्या आधी एकदम साधा सोपा असा मार्ग काहीतरी सांगा. त्यावेळेला ब्रह्मदेवाने हा मंत्र सांगितला. कलिसंतरण उपनिषद, ब्रह्मवैवर्त पुराण, अग्निपुराण, ब्रह्मांड पुराण, ह्या अनेक पुराणामध्ये हा मंत्र आलेला आहे. तेच का आपण खाली लोटांगणामध्ये हाच मंत्र म्हणतो की नाही? घालीन लोटांगण. आता गणपतीची आरती संपल्यानंतर आपण काय म्हणतो? घालीन लोटांगण वंदे चरण तमेव माता पिता तमेव कायेन वाचा मनसेंद्रिय बुद्ध्यात्मा नाम प्रकृती स्वभाव करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणेति समर्पयामि. मग जी सगळी नावं येतात ती भगवान गोविंदांचीच नावं येतात. अच्युतम केशवम राम नारायण कृष्ण दामोदरम वासुदेवम हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. मग तुम्ही कोणतरी म्हणाला, प्रभू मग इस्कॉन हरे कृष्ण उलट का? भगवंताचं नाव खूप गोड आहे राव. जसं की तुम्हाला गोड लाडू दिला खायला, गोड लाडू खायला दिला तर तुम्ही म्हटला की मी हा पूर्व दिशेने खाणार,
कोणी म्हटला उत्तर दिशेनं खाणार, कोणी म्हटला पश्चिम दिशेनं खाणार, कोणी म्हटला दक्षिण दिशेनं खाणार, कोणी म्हणला ऊर्ध्व दिशेनं खाणार, कोणी म्हणला पाताळ दिशेनं खाणार. लाडू गोड लागणार की कडू लागणार? गोड लाडू दिलाय, कुठच्या दिशेनं खावा, कसा लागणार? मग अननेसरी ऑब्जेक्शन न घेता हरे कृष्ण म्हणा. हरे कृष्ण म्हटलं की हरे राम म्हटलं, भगवंताची नाव आहेत ना. ऍटलीस्ट स्टार्ट ना टुडे. लाडू कुठूनही खाल्ला तर गोड आहे, भगवान नाव जी आहेत ना, जग में सुंदर आहे तो नाम, चाहे कृष्ण को होय राम. हरे कृष्ण म्हणा किंवा हरे राम म्हणा, काय बिघडत नाहीये. हरे कृष्ण का पहिल्यांदा, याची पण अनेक कारण आहे. कारण शास्त्रामध्ये हे असं सगळं सांगितलेलं आहे, अनेक पुराणामध्ये हे हरे कृष्ण सुरुवातीलाच आहे. आणि दुसरं एक कारण आहे, जेव्हा चैतन्य महाप्रभू इकडे आले 500 वर्षापूर्वी, तेव्हा त्यांना सगळ्या जीवांना, बहुजन समाजाला कृष्णप्रेम द्यायची इच्छा झाली. त्यामुळे त्यांनी हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे असे गावभर कीर्तन करत फिरायला लागले. तेव्हा तिथल्या कर्मठ कलियुगानं बुद्धी यांची भ्रष्ट झाली. अशा ब्राह्मण वर्गानं ऑब्जेक्शन घेतलंय की हरे राम हा पहिला मंत्र असलेला जो आहे तो वेदोक्त मंत्र आहे, तो शूद्रांना म्हणता येणार नाही. आपण सगळे शूद्र, बहुजन समाजाला म्हणता येणार नाही. तर चैतन्य महाप्रभू साक्षात भगवान श्रीकृष्ण आहेत, ते काही करू शकतात, बरोबर की नाही? ठीक आहे, तुम्हाला ऑब्जेक्शन आहे ब्राह्मणांनो, ठीक आहे. मी आता हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे असा मंत्र म्हटला तर चालेल? ते मंदमतीच ना, ज्यांच्या हृदयामध्ये कपट आहे, त्यांची बुद्धी काय असते, चांगली नसते. त्यामुळे चालेल, आम्हाला काय ऑब्जेक्शन नाही. एवढे मंदमतीच आहे. आणि म्हणून भगवंताने मग काय केलं, हरे कृष्णाचा प्रचार केला. कारण भगवंताला माहिती, लाडू कुठे खाल्ला तरी गोडच आहे, उलटा खावा किंवा सुलटा खावा, वरनं खावा की खालून खावा. त्यामुळे आज आपण असं पण करूया की कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्तानं आज आपण इथे सगळे जमलोय, 100, 150, 200 लोक जे काय तुम्ही आज प्रवचन ऐकताय, की उद्यापासून आम्ही आमचं जीवन भक्तिमय जगणार. त्याच्यातला तिसरा भाग झाला सी फॉर चॅन्टिंग, आणि चौथा भाग आहे डी फॉर डाएट आणि डी फॉर डीटी वर्शिप. डाएट म्हणजे आपला आहार शुद्ध असला पाहिजे, म्हणजे तो भगवंताला अर्पण केलेला प्रसादच खाल्ला पाहिजे. पण म्हणून त्याला डी ला शेवटी ठेवलंय, कारण ते लगेच तुम्हाला जमणार नाहीये. पण पहिले चालू करा काय, साधू संघ. नियमित येत चला. दर रविवारी इथे सत्संग असतो. दुपारी किती टायमिंग आहे प्रभूजी? 11 ते 2. महाप्रसाद असतो, सुट्टी असते आपल्याला. नियमित येत चला. ए पासून सुरुवात करा, कारण शास्त्र सांगताय साधू संघ सर्व शास्त्र कहे, लव मात्र साधू संघ सर्व सिद्धी आहे. सगळी शास्त्र सांगतायत की साधू संघ करा, विशुद्ध साधूंचा संघ करा. पण लव मात्र साधू संघ, लव म्हणजे पापणी लावताना लावते, त्याला लव म्हणतात. सेकंदाचा 12वा भाग. एवढा इतका जरी साधू संघ निर्मळ साधूचा केलात तुम्ही, तर तुम्हाला सगळ्या सिद्धी प्राप्त होते. आणि हे शाश्वत सत्य आहे. माझ्या जीवनात का अचानकपणे मी हे सगळं करायला लागलो नाही ना. सुरुवातीला अल्पसा साधुसंग झाला, त्याच्यातनं प्रेरणा आली त्यामध्ये. आदो श्रद्धा, तथा जिज्ञासा, तथा साधुसंग, तथा भजन क्रिया, ही स्टेप्स आहेत. आपल्या हृदयात श्रद्धा पाहिजे. श्रद्धा कोकणवासियांच्या हृदयात आहे. सगळ्या कोकणवासियांच्या हृदयामध्ये रामकृष्णासाठी श्रद्धा ठासून भरलेली आहे. म्हणजे श्रद्धा जर तुमच्या आहे हृदयात, तर मग जिज्ञासा व्यक्त करा की कोण आहे ना रामकृष्ण नक्की आहेत, त्यांचा शोध घेऊया. मग ते जाणण्यासाठी आपल्याला संतांच्या घरी जाण्याचे पर्याय नाही. कारण संत जिथे आहेत तिथेच आपल्याला भगवंत मिळू शकतात. कारण संतांच्या ठाई भगवंतांचा वास असतो. मग त्या संतांचा संग करा आणि मग हळूहळू तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडतील, निश्चित घडतील. तर आज इथे मी थांबतो. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ग्रंथ श्रीमद् भागवतम की, श्री जन्माष्टमी महोत्सव की, निताय गौर प्रेमानंदे, जगत गुरु श्री प्रभुपाद की जय हो.